प्रेज लॉर्ड. हे सुंदरशा रविवारी त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया, स्तुती करूया. त्या परमेश्वराला आपण आभार मानूया. या आपण सर्वजण आपण नेत्रबंद करून त्या परमेश्वराला या सुंदरशा दिवसाबद्दल धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया. जिवंत देव बाप्पा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देते, स्तुती करते, आभार मानते. खरंच तू महान आहेस, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहे माझ्या देव बाप्पा. मी प्रार्थना करते या सुंदरशा आराधनेसाठी माझ्या देव बाप्पा. ही आराधना माझ्या देव बाप्पा तुला उंचवणारी, तुला गौरवणारी आणि तुला सुगंध देणारी असू दे माझ्या देवा. या सुंदरशा समयी माझ्या देव बाप्पा आमच्या पोटाचं फळ तू मान्य कर माझ्या देवा. मी तुला धन्यवाद देते, स्तुती करते, आभार मानते. इथून पुढचा वेळ मी तुझ्या हातात सुपूर्द करते माझ्या देवा. आम्ही कडून तू उंचावू हे जाऊ दे माझ्या देवा. धन्यवाद देते, येशूच्या नावात मागते पित्या, आमेन. आमेन. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तू बढ़े
प्रेज लॉर्ड. या आपण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया, स्तुती करूया. पण गीत गाऊया आराय शहंशाह आराय, कारण तो परमेश्वर भक्ताच्या स्तवनामध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आरा है शहंशाह आरा है, राजा का राजा आरा है, बादशाह आरा है. आरा है शहंशाह आरा है, राजा का राजा आरा है, बादशाह आरा है. यीशु राजों का राजा, प्रभुओं का प्रभु आरा है, शहंशाह आरा है, राजों का राजा आरा है, बादशाह आरा है. आरा है शहंशाह आरा है, राजों का राजा आरा है, बादशाह आरा है. उसके आगे झुक कर हम करते हैं सलाम, उसके आगे झुक कर हम करते हैं सलाम. मुदस्सर हुआ है यीशु का कलाम, मुदस्सर हुआ है यीशु का कलाम. उसके आगे झुक कर हम करते हैं सलाम, उसके आगे झुक कर हम करते हैं सलाम. मुदस्सर हुआ है यीशु का कलाम, मुदस्सर हुआ है यीशु का कलाम. अब आ रहा है, आ रहा है, आया 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 है, आया है शहंशाह आरा है, राजों का राजा आरा है, बादशाह आरा है. आरा है शहंशाह आरा है, राजों का राजा आरा है, बादशाह आरा है. फरिश्तों के संग जब आएगी बारात, फरिश्तों के संग जब आएगी बारात, वो दूल्हा दुल्हन को ले जाएगा साथ, वो दूल्हा दुल्हन को ले जाएगा साथ. फरिश्तों के संग जब आएगी बारात, फरिश्तों के संग जब आएगी बारात, वो दूल्हा दुल्हन को ले जाएगा साथ, वो दूल्हा दुल्हन को ले जाएगा साथ. अब आ रहा है, आ रहा है, आरा 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 है, आरा है शहंशाह आरा है, राजों का राजा आरा है, बादशाह आरा है. आरा है शहंशाह आरा है, राजों का राजा आरा है, बादशाह आरा है. उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, उसके आगे झुककर हम करते हैं सलाम. मुदस्सर हुआ है यीशु का कलाम, मुदस्सर हुआ है यीशु का कलाम. उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, उसके आगे झुककर हम करते हैं सलाम. मुदस्सर हुआ है यीशु का कलाम, मुदस्सर हुआ है यीशु का कलाम. अब आ रहा है, आ रहा है, आया 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 है, आरा है शहंशाह आरा है, राजों का राजा आरा है, बादशाह आरा है. आ गया है, आ गया है शहंशाह आ गया है, राजों का राजा आ गया है, बादशाह आ गया है. आ गया है शहंशाह आ गया है, राजों का राजा आ गया है, बादशाह आ गया है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर 99 मेंढरांना सोडून
एका मेंढरासाठी येणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर आपल्या हाकेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो परमेश्वर आपला मेंढपाळ आहे. हालेलुया. या आपण गीत गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली. बहकुनिया गेलं, अहो बहकुनिया गेलं. मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली. बहकुनिया गेलं, अहो बहकुनिया गेलं. मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं. वाढत गेला, वाढत गेला पापाचा भार, देवापासून गेला ते दूर. वाढत गेला पापाचा भार, देवापासून गेला ते दूर. पापाची सजा मरणदंड, पापाची सजा मरणदंड. विसरुनिया गेलं, अहो विसरुनिया गेलं. मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं. मनाचे विचार, मनाचे विचार पाडती मोह, कळेना समोर पापाचा डोह. मनाचे विचार पाडती मोह, कळेना समोर पापाचा डोह. मोहात पडलं पापाशी जडलं, मोहात पडलं पापाशी जडलं. बहकुनिया गेलं, अहो बहकुनिया गेलं. मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं. मेंढरू गेलं, मेंढरू गेलं पाप वाटेन, शोधून काढलं येशू राजानं. मेंढरू गेलं पाप वाटेन, शोधून काढलं येशू राजानं. करता पश्चाताप पापमुक्त झालं, करता पश्चाताप पापमुक्त झालं. अखरीत हे घडलं, अहो अखरीत हे घडलं. मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं. देवाला आनंद झाला हो फार, येशूला आनंद झाला हो फार. देवाला आनंद झाला हो फार, येशूला आनंद झाला हो फार. पाप्याचं तारण झालं, अहो पाप्याचं तारण झालं. मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं. मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं. हे आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया, त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाला उंचवूया. पण जसे आहोत तसे त्या परमेश्वराच्या अधीन स्वाधीन होऊया, कारण तो परमेश्वर धन्यवादाचा योग्य परमेश्वर आहे, कारण तो परमेश्वर महान परमेश्वर आहे. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद माझ्या देवा. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू.
तुम्हाला त्या पात्रतेचं बनवलं. धन्यवाद. Thank you, Lord. Worship you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज़्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. तू है सच्चा, तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊँ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. सेवा पूरी करके पाऊँ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. धन्यवाद माझ्या देवा. मी तुला धन्यवाद देते परमेश्वर, या सुंदरशा आराधनेसाठी माझ्या देवा.
परमेश्वरा आजच्या या वर्षिपमध्ये तू आम्हा प्रत्येकाला चालवलंस माझ्या देव बाप्पा. तुला धन्यवाद देते, स्तुती करते, आभार मानते माझ्या देव बाप्पा. इथून पुढचा वेळ काळ मी तुझ्या हातात सुपूर्त करते माझ्या पिता. येशूच्या नावामध्ये मागते म्हणून तो ऐक माझ्या देव बाप्पा. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. फिर से एक बार हम प्रभु का धन्यवाद देंगे आज के दिन के लिए. प्रेज द लॉर्ड. पुन्हा आजच्या दिवसासाठी आम्ही परमेश्वराला धन्यवाद देऊया. और फिर से एक बार ये मौका दिया परमेश्वर ने उसके उपस्थिति में आकर प्रभु की आराधना करने के आणि लिए. पुन्हा एकदा परमेश्वराने आम्हाला संधी दिली की आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन त्याची आराधना आम्ही करू शकू. कोई बात नहीं अगर हम घर में हैं और लेकिन प्रभु हमारे साथ में है, इस बात को हम ध्यान में रखें. हरकत नाही, आम्ही घरात जरी असलो तरी परमेश्वर आमच्या सोबत आहे ही गोष्ट आम्ही सदैव लक्षात ठेवावी. और प्रभु का धन्यवाद हो कि प्रभु हर एक दिन नया दिखा रहा है और प्रभु ने हमें अभी तक संभाला, उसके लिए प्रभु का धन्यवाद आणि हो. प्रभूला धन्यवाद असो की तो एक एक नवीन दिवस आमच्या आयुष्याला जोडत आहे आणि तो आम्हाला सांभाळत आहे म्हणून आम्ही त्याचे आभार मानू. हमें मालूम है कि संसार की जो परिस्थिति है वो और अधिक बिगड़ती चली जा रही है, आम्ही पाहत आहोत की या जगाची परिस्थिती अधिक आणि अधिक बिघडत चाललेली आहे. लेकिन हमें डरने की जरूरत नहीं है. पण आम्हाला घाबरायची गरज नाही, परमेश्वर हमारे साथ में है कारण परमेश्वर आमच्या सोबत आहे. और परमेश्वर ने हमें चंगाई में रखा हुआ है, इसके लिए प्रभु का धन्यवाद हो. आणि परमेश्वराने आम्हाला सर्व आरोग्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणून त्याचे आभार मानूया. और हम ये आशा करते हैं कि हम अपने नए घर में जल्दी जाने वाले हैं जब यीशु मसीह हमें लेने आएगा. आणि आम्ही अशी आशा करतो की लवकरच आम्ही आमच्या नवीन घरामध्ये जाणार आहोत ज्या ठिकाणी येशू आहे. और ये सबसे आनंद की बात हमारे जीवन में है. आणि ही सर्वात आनंदाची गोष्ट आमच्या जीवनासाठी आहे. हम वचनों को देखने से पहले फिर एक बार हम आपका धन्यवाद करते हैं कि आप फिर से एक बार आप अपने घरों में बैठकर परमेश्वर के वचनों को सुन रहे हैं. आणि हे वचनांमध्ये पुढे जाण्या अगोदर पुन्हा एकदा मी देवाचे आभार मानू इच्छितो की आम्ही सर्वजण आपापल्या घरी बसून आज वचनाची सहभागिता घेत आहोत. और पिछले कई दिनों से हम देख रहे हैं कि परमेश्वर के ने जो वचन में लिखा है कि जिसके कान हो वो सुन ले. आणि मागील काही आठवड्यांपासून आपण पाहत आहोत की जे वचन आहे की ज्याचे कान आहेत तो ऐको. और इस बात को लेकर हम आगे चल रहे हैं. आणि हीच गोष्ट घेऊन आम्ही पुढे चाललेलो और आहोत. जब मैं विषय को तैयार कर रहा था लेकिन परमेश्वर ने कई दिनों से वो हफ्ते से बेचैन किया और एक वचन को परमेश्वर मेरे सामने आणि रखा. काही दिवसांपासून काही आठवड्यांपासून मी तयारी करत असताना परमेश्वर या वचनाच्या द्वारे माझ्या संगती बोलत होता. वो जो वचन है जो जिसके कान हो वो सुन ले, वो हम अगले हफ्ते से शुरू करेंगे. जो परमेश्वर ने हफ्ते में बात किया है बड़े प्रखर रीति से, वो आज आपके सामने में रखना चाहता हूँ. आणि जे परमेश्वर माझ्या संगती प्रखर रीते बोललेला आहे त्या वचनावरती आपण आज मनन करणार आहोत आणि ज्याचे कान आहेत तो ऐकू हा विषय आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये घेणार आहोत. आइए हम इस विषय को लेकर आगे चले, लेकिन उससे पहले हम प्रार्थना करें. हा विषय पुढे घेऊन जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. प्रभु जी, हम आपका धन्यवाद करते हैं. फिर से एक बार हम आपका धन्यवाद देते हैं कि आपने आज का दिन दिखाया और इस शब्बात दिन के दिन में प्रभु जी हम आपके हाथों में आते हुए हमने जो आराधना की पिता उसको स्वीकार किया. और हम जब वचन को देखते हैं प्रभु जी, फिर से एक बार हमारे जीवन में वचनों के द्वारा काम करो प्रभु जी. और इतना नहीं प्रभु, आपके वचनों को अंदर जाते समय हमारे जीवन के अंदर वो अच्छी मिट्टी में गिरे. और इतना नहीं प्रभु, 30 गुना 60 गुना 100 गुना वो फल लेकर आए. यही हम आपसे दुआ करते हैं, सब महिमा आपको देते हुए यीशु के नाम से मांगते हैं. आमीन आमीन. तो आइए दोस्तों, भजन संहिता 17 अध्याय और इसका 3 वचन से हम शुरू करते हैं. और यहाँ पर एक बात दाऊद जो है वो एक बात यहाँ पर कहता है, तूने मेरे हृदय को जांचा है, तूने रात को मुझे देखा है, तूने मुझे परखा, कुछ भी खोटापना नहीं पाया. मैंने ठान लिया है कि मेरे मुंह से अपराध की बात नहीं निकलेगी. या आपण वचनांमध्ये जाऊया. स्तोत्र संहिता याचा 17वा अध्याय आणि 3रं वचन आपण वाचून ऐकूया. तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहेस, तू मला तावून सुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही. मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे. यहाँ पे एक बात दाऊद जो है वो कह रहा है कि मैंने ठान लिया है. या ठिकाणी एक गोष्ट दाऊद सांगत आहे, दावीद जो आहे तो सांगत आहे की मी संकल्प केलेला आहे. मैंने ठान लिया है, मतलब मैंने निश्चय कर लिया है, मैंने संकल्प कर लिया है, ये बात नहीं करूंगा. मी असा संकल्प केलेला आहे की ही गोष्ट मी करणार नाही. जब मैं इस वचन को पढ़ रहा तो परमेश्वर ने, पवित्र आत्मा ने, मैंने ठान लिया,
इस बात को लेकर प्रकृति से मेरे जीवन के अंदर उसने काम किया। आणि जेव्हा हे वचन मी अभ्यासत होतो तेव्हा मी संकल्प केला ह्या विषयावरती परमेश्वर माझं लक्ष केंद्रित करत होता और वो अलग अलग रीति से परमेश्वर मुझसे बात करने लगा। आणि वेगवेगळ्या तऱ्हेने परमेश्वर माझ्या संगती बोलत गेला मैंने अपनी डायरी ली और उसमें सब कुछ लिखता गया और वही आज आपके सामने मैं रखना चाहता आणि हूँ। मी एक माझी डायरी घेतली आणि त्याच्यावर सगळं काही मी लिहित गेलो आणि आज तेच तुमच्या समोर मी मांडत आहे। आज हम देखेंगे कि मैंने ठान लिया है, ये जो बात है ये किस किस के बारे में कहा गया है। आता या ठिकाणी मी संकल्प केला ही जी गोष्ट आहे ही कुणाकुणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बोलली गेलेली आहे और हमारे जीवन में भी आपको और मुझे संकल्प करना होगा। आणि आमच्या जीवनात देखील तुम्हाला आणि मला संकल्प हा करावा लागणार आहे। हम सब कुछ सिर्फ परमेश्वर के हाथों में ना छोड़े, हम सिर्फ पवित्र आत्मा के हाथों में ना छोड़े, लेकिन कुछ बात हमारे जीवन के अंदर जब हम चलते हैं तो हमें भी संकल्प करना पड़ेगा। बऱ्याचशा गोष्टी आम्ही फक्त देवावर किंवा पवित्र आत्म्यावर सोडून चालत नाही, तर आमच्या जीवनामध्ये चालत असताना तुम्हाला आणि मला देखील काही गोष्टींमध्ये संकल्प करणं गरजेचं आहे। रमाबाई के भाषांतर में ऐसा लिखा है कि अशा निश्चय मी केला आहे, ऐसा निश्चय मैंने किया है। रमाबाईच्या भाषांतरामध्ये जर आपण पाहू गेलो तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मी असा निश्चय केलेला आहे। और मराठी भाषा में हम देखते हैं कि ऐसा संकल्प मैंने किया है लिखा है। आणि दुसऱ्या मराठी भाषेमध्ये असं लिहिलेलं आहे की मी संकल्प केलेला आहे। आज हमें भी कुछ बातों के लिए ठान लेना है, निश्चय करना है, संकल्प करना है। इस बारे में आज आप और मैं बात करने वाले आणि हैं। आज आम्हाला देखील काही गोष्टींचा निश्चय करायचा आहे, काही गोष्टींचा संकल्प करायचा आहे, या विषयावर आज आम्ही बोलणार आहोत। संकल्प का अर्थ है किसी बात को करने का दृढ़ निश्चय करना। आणि संकल्प याचा अर्थ असा की एखादी गोष्ट करण्याविषयीचा अगदी दृढ निश्चय करणे। और किसी भी बात को करने से पहले संकल्प करना, ठान लेना, निश्चय करना, ये महत्वपूर्ण बात है। आणि म्हणून कुठलीही गोष्ट करण्या अगोदर त्याविषयी संकल्प करणं, त्याविषयी निश्चय करणं हे फार गरजेचं आहे। और हम जानते हैं नए साल आते समय हम मन में बहुत कुछ संकल्प करते हैं। आणि आम्हा सर्वांना माहिती आहे की नवीन वर्षाची सुरुवात होण्या अगोदर आमचे बरेचसे संकल्प असतात। आने वाले साल में मैं वजन कम करूंगा, आने वाले साल में फिटनेस के ऊपर ध्यान दूंगा, आने वाले समय में मैं शराब नहीं पीऊंगा, मैं धूम्रपान नहीं करूंगा, ये या अधिक पोषक जीवन का जो खाना है उसका मैं सेवन करूंगा। आणि मग येणाऱ्या वर्षामध्ये जेव्हा सुरू होणार असं त्यावेळेस आम्ही निरनिराळे संकल्प करतो। मी माझं वजन कमी करणार आहे, मी नियमित व्यायाम करणार आहे, मी दारू सोडून देणार आहे आणि असे मी पौष्टिकच जेवण खाणार आहे, अशा प्रकारचे अनेक संकल्प। हम बहुत बार ऐसे संकल्प को लेके जाते हैं कि मैं आज से प्रार्थना करूंगा, मैं पूरा बाइबल पढ़कर निकालूंगा, मैं प्रार्थना में जाऊंगा, मैं व्यक्तिगत प्रार्थना में इतना समय बिताऊंगा। ऐसे नए साल शुरू होने से पहले बहुत सारे लोग जो है वो अपने जीवन के अंदर ये संकल्प करते हैं। आणि नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर मी आता पूर्ण बायबल वाचून काढणार आहे, मी रोज आणि रोज माझा प्रार्थनेचा वेळ वाढवणार आहे आणि मी देवामध्ये वाढणार आहे, असे वेगवेगळे संकल्प तुम्ही आणि आम्ही करत असतो। ऐसा अनुमान है कि विश्व की कुल जनसंख्या के 70% लोग जो हैं वो नए साल शुरू होने से पहले ही संकल्प करते हैं। आणि असा अनुमान काढला गेलेला आहे की या जगातील 70% लोक जे आहेत ते नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर काही ना काही संकल्प करतात। लेकिन कुछ ही लोग उस संकल्प को पूरा करते पण हैं। काहीच लोक जे आहेत ते असे असतात की ते संकल्प करतात आणि ते पूर्णतेस नेतात। हमें भी अपने जीवन में व्यक्तिगत रीति से दृढ़ संकल्प करने होंगे। आणि म्हणून आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये वैयक्तिकरित्या अगदी दृढ असे संकल्प करणं गरजेचं आहे। किसी भी बात करने के लिए, कोई भी कार्य करने के लिए आपको और मुझे दृढ़ संकल्प करना ही आणि पड़ेगा। म्हणून कोणतीही गोष्ट करण्या अगोदर तुम्हाला आणि मला दृढ संकल्प करणं फार गरजेचं आहे। आज सबसे महत्वपूर्ण जो है अपने आध्यात्मिक जीवन के अंदर आपको और मुझे संकल्प करना होगा। आणि आज सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आमच्या आध्यात्मिक जीवनाविषयी आम्हाला संकल्प करणं गरजेचं आहे। आज भी हमारे आध्यात्मिक जीवन में कुछ बातों को करने के लिए दृढ़ निश्चय करना होगा। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टी पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला आणि मला दृढ संकल्प करणं गरजेचं आहे। लेकिन ये जो चीज है, जो संकल्प है, आपको और हमारा व्यक्तिगत होगा। पण हा जो संकल्प असणार आहे ना, हा तुमचा आणि माझा व्यक्तिगत प्रश्न असणार आहे। जो भी हम दृढ़ संकल्प करेंगे उसको करने के लिए आपको और मेरे ये दृढ़
दृढ़ जो है संकल्प होना है। आणि म्हणून हा संकल्प पूर्णतेस नेण्यासाठी तुम्ही आणि मी ते चांगल्या प्रकारे निश्चय करणं गरजेचं आहे. इसलिए दाऊद यहाँ कहता है मैंने ठान लिया है, आणि म्हणून दावीद या ठिकाणी म्हणत आहे की मी संकल्प केलेला मैंने आहे, ये निश्चय कर लिया है कि ये बात मैं नहीं करूंगा, मी असा निश्चय केलेला आहे की मी ही गोष्ट करणार नाही, या मैंने निश्चय कर लिया है कि ये बात मैं करूंगा। किंवा मी असा निश्चय केलेला आहे, मी असा संकल्प केलेला की मी ही गोष्ट करेन. इसलिए हमारे जीवन के अंदर भी, आध्यात्मिक जीवन के अंदर भी हमको ध्यान देना होगा कि किसके बारे में आपको और मुझे दृढ़ संकल्प करना आणि होगा। म्हणून आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील तुम्हाला आणि आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे की मला कुठल्या गोष्टीविषयी संकल्प करायचा आहे. आज आध्यात्मिक जीवन के अंदर जो मनुष्य है वो प्रखर रीति से वो गंभीरता नहीं ले रहा है। आणि आज आध्यात्मिक जीवनाच्या बाबतीमध्ये बरेचसे लोक जे आहेत ते गांभीर्याने कुठलाही विचार करत नाहीये. आज दुनिया के अंदर इतनी सारी गड़बड़ियां हो रही हैं, एक के बाद एक चीजें आ रही हैं जो यीशु मसीह ने उसके आने के पहले जो घटना होने वाली है उसके बारे में बताया है, फिर भी लोग अपने जीवन को सहज रीति से ले रहे हैं। आणि जगामध्ये आपण पाहत आहोत जे येशू ख्रिस्ताने अगोदरच लिहून ठेवलेलं आहे की असं असं घडणार आहे, आणि ते घडत असून देखील बरेचसे लोक आहेत जे या गोष्टी गांभीर्याने घेताना आम्हाला दिसत नाहीत. इसलिए आपको और मुझे अपने व्यक्तिगत जीवन के अंदर आपको और मुझे खुद व्यक्तिगत रीति से ठानना होगा, संकल्प करना आणि होगा। म्हणून तुम्हाला आणि मला आज आमच्या जीवनामध्ये वैयक्तिकरित्या काही संकल्प करणं, काही निश्चय करणं हे गरजेचं आहे. जिस प्रकार दाऊद कहता है मैंने ठान लिया है, जसं दावीद म्हणतो की मी संकल्प केलाय. इसलिए आज आपको और मुझे भी कहना है कि मैं भी ये बातों के लिए ठानूंगा। आणि म्हणून तुम्हाला आणि मला पण देखील आज हे म्हणण्याची गरज आहे की मी ही गोष्ट करण्याचा निश्चय केलेला अब आहे. कौन कौन सी बातों के लिए संकल्प करना है ये निश्चित करना है। आता कोणकोणत्या अशा गोष्टी ज्याविषयी आम्हाला निश्चय करायचा आहे हमारे किंवा आध्यात्मिक जीवन के अंदर, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये हमारे जीवन में हम क्या संकल्प करें और क्या ठहराएं, इस बात को समझना बहुत जरूरी है। आमच्या जीवनामध्ये आम्ही काय संकल्प करावा किंवा आम्ही काय ठरवावं हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. इसलिए पहली जो बात है, अपने जीवन के अंदर ये संकल्प करो, ये ठहराओ कि मेरे व्यक्तिगत प्रार्थना का जीवन जो है वो सही समय पे निश्चित करना है। आणि सर्वप्रथम जर तुम्हाला कुठला संकल्प करायचा असेल तर तो हा की मला माझं जे आध्यात्मिक जीवन आहे किंवा प्रार्थनेची वेळ आहे ती मला निश्चित करायची आहे. ये मुझे ठानना है कि मेरा जो प्रार्थना का जीवन है, मेरा व्यक्तिगत जो समय है वो परमेश्वर के साथ में सही रीति से होना है। आणि म्हणून मला हे निश्चय करायचा आहे की माझा जो वैयक्तिक परमेश्वरासोबतचा जो वेळ आहे तो मला निश्चित करायचा आहे. ये ठानना है। आणि हा संकल्प करायचा. बहुत लोगों का व्यक्तिगत जीवन जो है परमेश्वर के साथ में सही तरीके से नहीं है। बऱ्याच जणांचं जीवन जे आहे वैयक्तिकरित्या परमेश्वराबरोबर व्यवस्थित नाहीये. उन्होंने ठाना ने कोई भी समय में वो प्रार्थना करने के लिए चले जाते हैं, आणि मग त्यांनी कुठलाही निश्चय किंवा संकल्प केला नाही, कुठल्याही वेळेला उठून ते प्रार्थनेसाठी जातात. और कभी कभी तो प्रार्थना भी नहीं करते हैं। काही काही वेळा प्रार्थना होत देखील नाही. इसलिए अपने जीवन के अंदर एक समय निश्चित कीजिए कि ये समय जो है ये मेरे परमेश्वर का है, ये मेरे व्यक्तिगत संबंध निर्माण करने का है परमेश्वर के साथ में। आणि म्हणून एक वेळ निश्चित करा, जो वेळ तुमचा आणि परमेश्वराचा असेल, त्याच्याबरोबर नाते संबंध जोडण्याची ती वेळ असेल, आणि ती वेळ दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला आम्ही देऊ नये. वो मोबाइल को मत दीजिए, अब टीवी को मत दीजिए, किसी को मत दीजिए। सिर्फ वो समय जो है आपका और मेरा जो आपका समय है परमेश्वर के साथ में, वो ठान लीजिए कि ये समय ही होना है। आणि मग ती वेळ आहे ती कुठल्याही मोबाईलला, टीव्हीला आम्ही देऊ नये, तर निश्चय करा, संकल्प करा, ती जी वेळ आहे ती फक्त माझी आणि परमेश्वरासोबत ये असणार आहे. व्यक्तिगत समय है मेरा प्रार्थना का, ये बाइबल के वचनों को पढ़ने का, ये बाइबल के अभ्यास करने का, ये ठानना है कि ये मेरा समय है। आणि वैयक्तिकरित्या बायबलची वचनं वाचण्याचा, देवाबरोबर वेळ घालवण्याचा, प्रार्थनेचा एक निश्चित वेळ आणि त्याचा संकल्प तुम्ही आणि मी करणं गरजेचं आहे. अब ये आपको और मुझे ठहराना है। आता हे तुम्हाला आणि मला ठरवायचं आहे. जैसे दानियल 3 बार दिन में 3 बार वो प्रार्थना और धन्यवाद के लिए वो निकालता था। जसं दानियल जो आहे दिवसातून 3 वेळा तो प्रार्थना आणि आभार प्रदर्शनासाठी काढायचा. उसको ये करने का एक निश्चित समय था, आणि हे करण्याची त्याच्याकडे एक निश्चित वेळ होती. अगर आप दानियल 6 अध्याय 10 वचन में पढ़ते हैं, दानियेलाचं पुस्तक याचा 6 अध्याय 6वा अध्यायामध्ये तुम्ही वाचाल, 6 अध्याय 10 वचन में 6वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये अपने रीति के अनुसार जैसे वे दिन में 3 बार अपने परमेश्वर के सामने घुटने टेक कर प्रार्थना और धन्यवाद करता था, वैसे ही तब भी वह करता रहा।
आणि आपल्या रीतीनुसार दर दिवसामधून 3 वेळा परमेश्वराची प्रार्थना आणि आभार प्रदर्शनासाठी जी वेळ तो काढत होता तसंच तो अविरत करत राहिला असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ये उसने ठाना था कारण त्याविषयी त्यांनी संकल्प केला होता कि ये समय मेरे परमेश्वर का की है, ही वेळ माझ्या परमेश्वराची ये आहे. मेरी व्यक्तिगत समय परमेश्वर के साथ में बिताने का, वचन को पढ़ने का, परमेश्वर के साथ में सहभागिता रखने का, ये मेरा संकल्प है. आणि हा जो वेळ आहे, ही जी वेळ आहे ती माझ्या वैयक्तिक देवासोबत वेळ घालवण्याची, वचन वाचण्याची, प्रार्थना करण्याची ही माझी वेळ असणार आहे असा संकल्प त्यांनी केलेला होता. दानियल 6:10 में लिखा है, जब 6 अध्याय पढ़ेंगे तो वहां पे एक मुसीबत दानियल के ऊपर आई हुई है. आणि मग दानिएलाचं 6व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी एक विपत्ती त्या ठिकाणी आलेली आहे. उसको दानियल को सिंहों के मांदों में डाला गया है. आणि जो हा दानिएल आहे त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलेला आहे. उसको वो सिंहों के मांदों में कैसे डाले जाए, उसके जो दुश्मन, उसके शत्रु में अलग अलग प्रकार से योजना बना रहे हैं. आणि कशा प्रकारे त्याला त्या सिंहांमध्ये टाकायचं असं आहे अशा त्याच्या विरोधात शत्रू जे आहे ते वेगवेगळे विचार करत आहेत. और ये बात दानियल को मालूम है, आणि ही गोष्ट दानिएलला माहित आहे. फिर भी वो विचलित नहीं हुआ, आणि तरी देखील तो विचलित झाला फिर नाही, भी वो बेचैन नहीं हुआ, तो बेचैन झाला नाही. फिर भी उसने उसके नियम के अनुसार जैसे वो पहले करता था वैसे अब भी बेचैन की परिस्थिति में वो अपना समय जो है वो किसी को देता नहीं है, वो परमेश्वर के साथ में बिताता है. तर त्याचा जो नियम त्यांनी निश्चित केलेला होता देवाबरोबर वेळ घालवण्याचा, या परिस्थितीमध्ये देखील तो वेळ तो परमेश्वरालाच देत आहे आणि त्या कुठल्याही गोष्टीचा तो विचार करत हम नाही. बहुत बार हमारे जीवन के अंदर परिस्थिति जब आती है तो परमेश्वर के साथ में समय बिताने के लिए हमारे पास में टाइम नहीं होता है, या फिर हम निराश हो जाते आणि हैं. अशा प्रकारे बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील एखादी विपत्ती आली त्यावेळेस आम्ही आमचे जो परमेश्वराबरोबरचा वेळ आहे तो देणं विसरून जातो आणि आम्ही आमच्याच गोष्टींमध्ये गुरफटून जातो. आज भी पूरी दुनिया जो है अलग अलग विकट परिस्थिति से गुजर रही है. आज पण आम्ही पाहतो की हे जग आहे वेगवेगळ्या परिस्थितींमधून जात आहे. और जो विश्वासी भाई बहन भी है उनको देखकर वो डर गए हैं. आणि विश्वासणारे देखील जे आहेत हे सगळ्या गोष्टी पाहून घाबरलेले आहेत. इसका प्रभाव जो है विश्वासियों के ऊपर भी हो रहा है. आणि हा गोष्टीचा जो प्रभाव आहे तो विश्वासणाऱ्यांवर देखील होत आहे. उनकी नौकरियों को डर लग रहा है कि मेरी नौकरी छूट ना जाए, मेरे वेतन में वो कमी ना हो जाए. आणि त्यांना भीती लागून राहिलेली की माझी नोकरी सुटू नये, माझं जे वेतन आहे ते कमी होऊ नये. ऐसे वो डर के बैठे हुए आणि हैं. एक प्रकारची भीती ते मनामध्ये मैं बाळगून आपको आहे. आज कहना चाहता हूं, आप अपना समय को परमेश्वर का जो समय था उसको दीजिए. परमेश्वर आपका रक्षण करता होगा, आपकी नौकरी के लिए, आपके वेतन के लिए. मी आज तुम्हाला सांगत आहे जी वेळ जी परमेश्वराला देण्याचा संकल्प तुम्ही केला होता त्याच्यावर तुम्ही टिकून राहा. तुम्ही परमेश्वराला वेळ द्या. बाकी सर्व गोष्टीचा पाहणारा तो परमेश्वर आहे. परमेश्वर सब कुछ संभाल लेगा, परमेश्वर सर्व सांभाळणार क्योंकि आहे. हमारा विश्वास है. कारण आमचा विश्वास आहे. डैनियल का विश्वास उसके परमेश्वर पर था, दानिएलाचा विश्वास त्याच्या देवावरती होता. जो क्योंकि उसको मालूम था कि मैं परमेश्वर के साथ में मेरा रिश्ता कैसा है प्रार्थना के द्वारा. कारण की त्याला ठाऊक होतं की माझे नाते संबंध माझ्या परमेश्वरासोबत कसे आहेत. ऐसी परिस्थिति में डैनियल जो था उसने अपने समय को जो है वो परमेश्वर के साथ में बिताने का उसने संकल्प किया. आणि अशा परिस्थितीत देखील दानिएलाने त्याची जी वेळ आहे ती देवाला देण्याची ठरवलं होतं, संकल्प केला होता. ये उसने अपने जीवन के अंदर ये ठाना था. त्याच्या जीवनामध्ये त्यांनी तो संकल्प केला होता. एक जो दृढ़ संकल्पीय व्यक्ति जो है बनने के लिए अपने जीवन को अनुशासित करना होगा. आणि म्हणून हा दृढ संकल्प जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला करायचा असेल तर आम्हाला आमच्या जीवनाला शिस्त लावण्याची गरज आहे. बहुत लोगों के जीवन के अंदर अनुशासन नहीं है, बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये शिस्त नाहीये. इसलिए अपने जीवन के अंदर आपको और मुझे अगर दृढ़ संकल्प करना है तो आपको और मुझे अनुशासित भी होना पड़ेगा. आणि म्हणून जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला दृढ संकल्प करायचा आहे, एखाद्या गोष्टीचा निश्चय करायचा आहे तर आम्हाला शिस्त लावून घेणं फार गरजेचं आहे. जैसे दाऊद कहता है कि मैंने ठान लिया है, जसं दावीद म्हणतो की मी निश्चय केलाय. दानियल कहता है मैंने ठान लिया है. दानियल म्हणतो की मी संकल्प केलेला आहे. अब एक दूसरी बात है जो आपको और मुझे ठहराना है या ठानना है. आता दुसरी गोष्ट आहे जी तुम्हाला आणि मला ठरवायची आहे किंवा निश्चय करायचा आहे. ये भी आपको और मुझे ठहराना पड़ेगा. हे पण तुम्हाला आणि मला ठरवावं लागेल. दूसरी बात, दुसरी गोष्ट, कलीसिया के लोगों की सहभागिता में शामिल होने के लिए ठानना पड़ेगा.
जे मंडळीतले लोक आहेत त्यांच्या सहभागितेमध्ये येणं याविषयी आम्हाला संकल्प करावे लागेल. आज ऐसी परिस्थिति है कि आप और मैं शारीरिक तौर पर एक साथ इकट्ठा नहीं हो आज सकते, परिस्थिती अशी आहे की शारीरिकरित्या आम्ही सहभागिता करू शकत नाहीये, लेकिन फोन के ऊपर आप और मैं कनेक्ट हो सकते हैं. पण फोनच्या माध्यमाच्या द्वारे आम्ही एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतो. हम फोन के द्वारा हम अलग अलग प्रार्थना को चला रहे हैं, ऑनलाइन सेवा हम कर रहे हैं. आणि फोनच्या माध्यमातून आम्ही निरनिराळ्या प्रार्थना घेत आहोत, निरनिराळ्या प्रकारे सहभागिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. लेकिन हम देख रहे हैं वहां पे भी लोग जो हैं वो शामिल नहीं हो रहे हैं. पण त्या ठिकाणी देखील आम्ही पाहत आहोत बरेचसे लोक आहेत अजूनही त्यामध्ये सहभागी होत नाहीयेत. इसके बारे में इब्री का राजपत्र 10वां अध्याय 25 वचन के अंदर यीशु मसीह ने स्पष्ट रीति से कहा है. आणि याबद्दल इब्री करासपत्र याचा 10वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला असं सांगतं तुम एक दूसरे के साथ इकट्ठा होना ना छोड़ो, की तुम्ही एकत्र येणं सोडू नये. जैसे कि कितनों की रीति है, पर वो एक दूसरे को समझाते रहे, और जो जो उस दिन को निकट आते देखें तो और अधिक यह किया करो. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. अब यहाँ पे वचन स्पष्ट करता है कि और अधिक सहभागिता करो. आणि या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टरित्या सांगत आहे की अधिक सहभागिता करा. अब यीशु मसीह के आने का जो समय है, जो घटनाएं हो रही हैं, इससे मालूम हो रहा है कि यीशु मसीह के आने का समय एकदम नजदीक है. आणि या जगातील ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याद्वारे आम्हाला पाहायला मिळत आहे की देवाचा येशूचा येण्याचं जे वेळ आहे ती अगदी निकट आलेली आहे. और यीशु मसीह कह रहे हैं कि जब ये बातें होंगी तो ये घबराहट पैदा करने वाली बातें होंगी. आणि मग देवाचं वचन असं सांगतं ज्यावेळेस या गोष्टी होतील त्याद्वारे माणसं घाबरतील. लेकिन इसीलिए यीशु मसीह कह रहे हैं कि एक दूसरे के साथ इकट्ठा होना मत छोड़ो. आणि म्हणून या ठिकाणी येशू सांगत आहे वचनाच्या द्वारे की तुम्ही एकत्रित येणं सोडू नका. एक दूसरे को समझाते रहो, तर तुम्ही एकमेकाला बोध करा, एक दूसरे को उत्तेजन देते रहो. एकमेकाला उत्तेजन द्या. अगर आप और मैं कनेक्ट नहीं होंगे, संपर्क में नहीं होंगे, तो हम उत्तेजित नहीं हो पाएंगे. जर आम्ही एकमेकाच्या संपर्कामध्ये राहिलो नाही तर आम्ही उत्तेजित होणार नाही. इसलिए मैं आपसे कह रहा हूं कि आप और मैं ये ठानना है कि कलीसिया में जो सहभागिता होती है लोगों के फोन के ऊपर या ऑनलाइन सेवा के द्वारा, उसमें कनेक्ट हो जाएं. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी हे निश्चय केला पाहिजे, संकल्प केला पाहिजे की जे फोनच्या माध्यमातून जे आम्ही संपर्क साधण्याचा देवाची सहभागिता करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी सहभागी होणं गरजेचं आहे. मुझे नहीं मालूम कि चर्च कब शुरू होंगे. मला नाही माहिती की मंडळी पुन्हा पूर्वत कधी चालू होईल. शायद आगे ऐसी भी घटना हो सकती है कि मोबाइल भी बंद हो जाए. पुढे जाऊन असं देखील घडेल की कदाचित मोबाईल देखील बंद पडतील. इसको और फिर हमको उत्तेजन दे करेगा. मग आम्हाला कोण उत्तेजन देईल? इसलिए अब जब समय है तो आप और मैं अपने जीवन को गंभीरता से लें और ठान लें कि मुझे कलीसिया के लोगों के साथ में जुड़ना है. आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही आमच्या हातामध्ये एक माध्यम आहे, त्याचा आम्ही उपयोग करावा आणि देवाच्या लोकांबरोबर, मंडळीच्या लोकांबरोबर आम्ही सहभागिता करावी. हमारे पास में सब कुछ खरीदने के लिए पैसा है. आम्हाला आमच्याकडे सगळं काही खरेदी करण्यासाठी पैसे आहेत. अगर हम मोबाइल के ऊपर पैसा खर्च नहीं कर रहे हैं, पण आज आम्ही मोबाईल वरती पैसे खर्च करत नाहीये. और अब समय है मोबाइल के ऊपर पैसा खर्च करने का, क्योंकि यही समय है जब आप और मैं कलीसिया के साथ में इस माध्यम के द्वारा जुड़ सकते आणि हैं. आजच वेळ आहे या मोबाईल वरती तुम्ही खर्च करावा, कारण हेच एक माध्यम उरलेलं आहे ज्याद्वारे मंडळी जी आहे ती देवाच्या सहभागितेमध्ये येत आहे. इसलिए आप और मैं ठान ले कि मुझे प्रभु के लोगों के साथ में जुड़े रहना आणि है. म्हणून आज तुम्ही आणि मी निश्चय करावा की मला देवाच्या लोकांसोबत जुडायचं आहे. देखिए, ठानना है, पहा, संकल्प करायचा आहे, ठानना है. निश्चय करायचा आहे. किसी बात के लिए मुझे संकल्प करना है. कुठल्या तरी गोष्टीसाठी मला संकल्प करायचा आहे. अगर मैं संकल्प नहीं कर पाऊंगा तो मैं बहुत सारी चीजों से वंचित हो जाऊंगा. जर मी संकल्प करत नाही ना तर मी बऱ्याचशा गोष्टींपासून वंचित राहीन. तिसरी गोष्ट जो आपको मुझे ठानना है, जी तुम्हाला आणि मला निश्चय करायचा प्रभु आहे, की सेवा करने के लिए मुझे शामिल होना है. देवाची सेवा करण्यामध्ये मला सामील व्हायचंय. प्रभु के लिए कुछ करना है, देवा- इस बात के लिए मुझे ठानना पड़ेगा. देवासाठी काहीतरी करायचंय या गोष्टीविषयी मला संकल्प करावा लागेल. नेहम्या की तरह. नेहम्यासारखं. नेहम्या जो है एक व्यक्ति है जो एक ऊंचे पद पर है, आणि नेहम्या असा व्यक्ती आहे जो मोठ्या पदावरती आहे. लेकिन जब उसने कुछ बातों को सुना तो उसने
ठाना अपने जीवन के अंदर। पण ज्या वेळेस त्यांनी एक गोष्ट ऐकली त्यावेळेस काही संकल्प त्यांनी त्याच्या जीवनामध्ये केले. नेहम्या पहिला अध्याय 4 वचन में अगर पढ़ते हैं, नेहम्या याचा पहिला अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये जर आपण ये पाहिलं, बातें सुनते ही नेहम्या कहता है मैं रोने लगा और कितने दिन तक विलाप करता और स्वर्ग के परमेश्वर के सम्मुख उपवास करता और ये कहकर प्रार्थना करता रहा। आणि ज्या वेळेस मी या गोष्टीविषयी ऐकलं त्यावेळेस मी विलाप केला, मी रडलो आणि त्या लोकांविषयी माझ्या मनामध्ये कळवळा निर्माण झाला. किस बात के लिए वो सुनकर रोया? कोणती गोष्ट ऐकून तो रडला? वचन 3, वचन 3, उन्होंने मुझसे कहा जो बचे हुए लोग बंधुआई से छुटकर उस प्रांत में रहते हैं वे बड़ी दुर्दशा में हैं। आणि त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं की त्याचे जे इस्रायली लोक आहेत ते बंदिवासामध्ये आहेत और वो उनकी बड़ी निंदा हो रही है आणि त्यांची फार निंदा नालस्ती होत आहे और यरूशलेम की शहरपनाह टूटी पड़ी है आणि यरूशलेमेची जी भिंत आहे ती तुटलेली और उसके आहे फाटक जल गए हैं। आणि त्याचे फाटक जळालेले ये आहे बात को सुनकर वो रो पड़ा। आणि ह्या गोष्टी ऐकून तो रडला. वो सिर्फ रोया नहीं, आणि तो फक्त रडला एवढंच नाही, हमारे जीवन के अंदर बहुत बार ऐसी बातों को सुनकर जो विचलित करने वाली हमारा हृदय अस्वस्थ होता है, बेचैन होता है और हम रोने लगते हैं। आणि तोच नाही, आम्ही देखील आज जगामध्ये अशी विचलित करणाऱ्या गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा आमचा बांध सुटतो आणि आम्ही रडू लागतो. और सिर्फ रोना ही काफी नहीं है, आणि फक्त रडणंच योग्य नाही, उसके लिए कुछ करना तर है। त्यासाठी आम्हाला काहीतरी करायचंय. नेहम्या की तरह नेहम्यासारखं नेहम्या सिर्फ रोया नहीं है, नेहम्या सिर्फ उपवास किया नहीं, नेहम्या सिर्फ प्रार्थना की नहीं है, नेहमानी फक्त उपास केला नाही, तो फक्त रडला नाही, त्यांनी फक्त प्रार्थना केली नाही, वो इस परमेश्वर के कार्य करने के लिए वो निकल पड़ा। तर देवाचं कार्य करण्यासाठी तो पुढे निघाला. उसने 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 अपने राजा से छुट्टी मांगी और छुट्टी मांगकर वो इस सेवा के लिए निकल पड़ा। आणि त्यांनी राजाकडून सुट्टी घेतली आणि त्याचं काम करण्यासाठी तू पुढे सरसावला. और नेहम्या छुट्टी निकालकर काम करने के लिए चल पड़ा। आणि त्याची सुट्टी काढून तो देवाचं काम करण्यासाठी पुढे गेला. आज आपको और मुझे भी परमेश्वर के लिए ये समय है, कुछ करना है। आज तुम्हाला आणि मला देखील ही वेळ आहे की देवासाठी काहीतरी करायचं आहे. लोग कहते हैं मेरा काम संभाल कर प्रभु की सेवा मैं करूंगा। आणि लोक म्हणतात की माझं काम सांभाळून मी देवाची सेवा करेन. बहुत अच्छी बात है खूप चांगली गोष्ट और आहे. ये सुनने की बात में अच्छा लगता है कि मन में कुछ बात है, प्रभु के लिए कुछ करना आणि है, हे ऐकून बरं वाटतं की मनामध्ये काहीतरी आहे देवासाठी करण्यासाठी. लेकिन बीच में काम आता है, पण मध्ये हे काम येतं बीच में काम की रुकावट है कि जिसके लिए हम प्रभु के लिए कुछ कर नहीं पाते। आणि कामाचं जे हे एक प्रकारचं मध्ये अडभिंत निर्माण होते की आम्ही देवासाठी काही करू शकत नाही. आपको आज एक बात मैं कहना चाहता हूँ, शायद आपको अच्छी ना लगे, आपको कड़वी लगे, आज एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, कदाचित ती तुम्हाला आवडणार नाही, कडू वाटेल, शायद आपको मुझ पर गुस्सा आएगा, कदाचित तुम्हाला माझ्यावर राग देखील लेकिन येईल. जो प्रभु ने मुझसे बात की ये हफ्ते में वो आपके सामने रखता पण हूं। या आठवड्यात जे देव माझ्या संगती बोललाय ना तेच तुमच्या समोर मांडत आहे. काम संभाल कर प्रभु की सेवा कभी मत कीजिए। काम सांभाळून देवाची सेवा कधीच करू नका. प्रभु का काम संभाल कर काम कीजिए, देवाची सेवा सांभाळून काम करा. क्योंकि जब हम ये करते हैं कारण जेव्हा आम्ही हे करतो परमेश्वर हमारा आदर करेगा, तर परमेश्वर आमचा आदर करेल, परमेश्वर हमारा सम्मान करेगा। परमेश्वर आमचा सन्मान करेल. और आप देखिए कि कब ये सेवा का मौका मिलता है और कब मैं वहां पर जाऊं। आणि फक्त संधी शोधा की कधी मला संधी मिळेल आणि मी कधी त्याच्यामध्ये जाऊ. ये ठान लें, हे आम्ही संकल्प करावा. ये निश्चित कर लें, निश्चय कर लें कि मुझे प्रभु की सेवा करनी है, ये काम में भाग लेना है, प्रभु के कलीसिया में सेवा के अंदर ये ठानना है करने के लिए। आणि मला देवाची सेवा करायचं याविषयी आम्ही निश्चय करावा, याविषयी आम्ही संकल्प करावा. इसलिए काम संभाल कर सेवा मत करना, आणि म्हणून काम सांभाळून सेवा करू नका, प्रभु की सेवा संभाल कर अपने काम करना। तर प्रभूची सेवा सांभाळून आपलं काम करा. जब इस बात को करेंगे, जेव्हा ही गोष्ट कराल, परमेश्वर ने नेहम्या को आदर किया परमेश्वराने त्या नेहम्याचा आदर केला और उस राजा के मन में परमेश्वर ने बड़ा काम किया, बड़ी दया उत्पन्न की, बड़ा अनुग्रह उत्पन्न किया। आणि त्या राजाच्या मनामध्ये नेहम्याविषयी एक करुणा, एक आदर निर्माण केला, दया निर्माण केली. और इस बात को जब आप पढ़ेंगे नेहम्या 2 अध्याय 11 वचन में भी इस प्रकार लिखा है, आणि नेहम्याचा 2 अध्याय आणि 11 वचनामध्ये देखील असं लिहिलेलं आहे. तब मैं थोड़े पुरुषों को लेकर रात में उठा,
मैंने किसी को नहीं बताया कि मेरे परमेश्वर ने यरूशलेम के हित के लिए मेरे मन में क्या उपजाया था. मी रात्रीचा उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली, येरुशलेमे संबंधी काय करावे याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कुणा मनुष्याला सांगितला नाही, आणि माझ्या बसायच्या पाठाळखेरीज माझ्या बरोबर दुसरे कोणतेही जनावर नव्हते. परमेश्वर ने इसके मन में उपजाया. आणि परमेश्वराने याच्या मनामध्ये घातलं. परमेश्वर ने इसके मन में विचार को लेकर आया. परमेश्वराने याच्या मनामध्ये विचार घातला, और ये विचार को लेकर वो परमेश्वर की सेवा के लिए निकल पड़ा. आणि हा विचार घेऊन तो देवाची सेवा करण्यासाठी निघाला. हमारे जीवन के अंदर बहुत बार हमारे मन में आता है, मैं बहुत सारे लोगों को कहते सुनता हूँ, अरे मुझे ये करना था, मुझे वो करना था, मैंने ये, लेकिन क्या है ब्रदर, ऐसा हो गया मेरे साथ. आणि मी बऱ्याच लोकांना बोलताना असं ऐकतो की मला हे करायचं देवासाठी, मला ते करायचे, पण काय आहे ना, मला वेळच मिळाला नाही. आपको ठानना पड़ेगा, तुम्हाला निश्चय करावा लागेल, आपको संकल्प करना पड़ेगा तुम्हाला संकल्प करावा कि लागेल कोई भी चीज जो मेरे मन में परमेश्वर ने डाली है उसमें कोई रुकावट पैदा ना हो. कोणतीही गोष्ट जी देवाने माझ्या मनामध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये कोणतंही अडखळ येऊ नये. अगर रुकावट आ भी जाए तो भी उसके ऊपर विजय लेते हुए मैं उस सेवा को पूरा करूंगा. अडखळ आलं जरी तरी त्याच्यावर विजय घेऊन मी पुढे जाणार असेन. अब नेहमिया के जीवन के बारे में अगर पढ़ेंगे, जब उसने दीवार को बांधने का ठहराया तो उसके जीवन में बहुत सारे मुसीबतों से उसे जाना पड़ा. नेहमीच्या जीवनाविषयी जर आपण पाहिलं तर ज्या वेळेस त्यांनी ती भिंत बांधण्याचा विचार केला, संकल्प केला, त्यावेळेस बरेचसे अडखळणं त्याच्या जीवनामध्ये आलेले. लेकिन उसने ठाना था ये करने के लिए, उसने किया. पण त्यांनी निश्चय केला होता की मी हे करणार, आणि त्याने केलं. बहुत सारे लोग निश्चय करते हैं लेकिन उसको निभा नहीं पाते, क्योंकि उनके जीवन के अंदर ऐसे बहुत सारी रुकावटें जो उनको पीछे खींचती है. बरेचसे लोक आहेत जे निश्चय करतात, संकल्प करतात, पण ते पूर्णतेस नेऊ शकत नाही, कारण की जे अडखळणं येतात त्याच्यावरती ते विजय मिळू शकत इसलिए नाही. ठानना है प्रभु की सेवा करने के आणि लिए. म्हणून निश्चय करायचा आहे देवाची सेवा क्योंकि करण्याविषयी. फिलिप्पी पत्री इसका 2 अध्याय 13 वचन में इस प्रकार लिखा है आणि फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 13 वचनामध्ये असं लिहिलेलं कि आहे परमेश्वर हमारे मन में इच्छा डालता है करने के लिए. की परमेश्वर आमच्या मनामध्ये इच्छा घालतोय करण्यासाठी. वो हमारे मन में डालता है, कुछ करने के लिए. तो आमच्या मनामध्ये काहीतरी टाकतो काही करण्यासाठी. इसलिए जब परमेश्वर हमारे मन में कुछ बात कहता है तो ठानना पड़ेगा, मुझे ये करना है. म्हणून जेव्हा परमेश्वर आमच्या मनामध्ये एखादी गोष्ट घालतो ना, त्यावेळेस आम्हाला संकल्प निश्चय करायला पाहिजे की ते मला करायचंच आहे, क्योंकि परमेश्वर ने डाला है. कारण ते देवाने टाकलेलं आहे. अगर आपको मुझे ठानना पड़ेगा कि मुझे प्रभु के लिए कुछ करना है. तुम्हाला आणि मला निश्चय करावा लागेल की मला देवासाठी काहीतरी करायचं आहे. जब तक हम ठान ना ले तब तक हम कर नहीं पाएंगे. जोपर्यंत आम्ही निश्चय करणार नाही तोपर्यंत आम्ही करू शकणार नाही. और दूसरी बात है जिसके बारे में आपको मुझे ठानना है, संकल्प करना है. अजून एक गोष्ट आहे ज्याविषयी तुम्हाला आणि मला निश्चय करायचा आहे, संकल्प करायचा आहे. रविवार की उपासना के लिए परिवार के साथ में शामिल होकर उस आराधना को पूरा करना है. रविवारची जी उपासनेची सभा आहे ती आम्ही सर्व कुटुंब मिळून एकत्रितरित्या बसून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. यह समय आपका, आपके परिवार का प्रभु के साथ में शामिल होने का है. कारण की ही जी वेळ आहे ती तुमच्या कुटुंबा समवेत देवाच्या सहभागितेमध्ये बसण्याची वेळ आहे. यह समय किसको मत दीजिए. आणि ही वेळ कुणालाही देऊ नका. अपने दोस्तों को, अपने दूसरे रिश्तेदारों को, किसी को भी यह समय मत दीजिए. आमच्या मित्रांना, आमच्या नातेवाईकांना ही वेळ तुम्ही देऊ नका. क्योंकि रविवार का समय जो है प्रभु की आराधना करने का समय है. कारण की ही जी रविवारची वेळ आहे ही देवाची आराधना करण्याची वेळ आहे. अपने परिवारों को लेकर. आपल्या कुटुंबा समवेत. शायद आज आप और मैं चर्च में नहीं आ सकते, लेकिन अपने घरों में शामिल हो सकते हैं. कदाचित आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही मंडळीमध्ये एकत्रितरित्या येऊ शकत नाही, पण तुमच्या घरामध्ये तुम्ही कुटुंबा समवेत त्या ठिकाणी असणं जब गरजेचं आपका आहे. समय है परमेश्वर के साथ में आराधना करने का, रविवार को अपने परिवार को लेकर बैठिए. जी वेळ आहे देवाची आराधना करण्याची, प्रत्येक रविवारी तुमच्या कुटुंबा समवेत तुम्ही घरी एकत्र येणं गरजेचं अपने आहे. बच्चों के साथ में बैठिए. आपल्या लेकरांसोबत बसा. अगर उस समय कोई काम आता है तो उन्हें कह दीजिए ये समय पे मैं काम नहीं करता, क्योंकि मैं परमेश्वर की आराधना करने के लिए मेरे परिवार के साथ में शामिल हूं. आणि त्यावेळी जर तुम्हाला काही काम येत असेल तर त्या व्यक्तीला सांगा की ही वेळ माझ्या देवाची आहे, माझ्या कुटुंबा समवेत उपासनेची ही वेळ आहे, ही वेळ मी कुणालाही देऊ हम शकत बहुत नाही. बार देखते हैं कि उस समय दोस्तों के साथ, दोस्तों का फोन आता है या किसी कार्य के लिए फोन आता है, हम उसमें निकल पड़ते हैं. आणि आम्ही पाहतो की त्याच वेळेला बरोबर कुठल्या तरी मित्रांचा फोन येतो
किंवा कुठला फोन येतो आणि आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं आणि तुम्ही जाता. तो कैसे पता चलेगा कि आप और मैं परमेश्वर से प्यार करते हैं? कसं माहित पडेल की तुम्ही आणि मी त्या देवावरती प्रेम जब आप करतो? और मैं उसको कहेंगे कि नहीं, ये मेरे चर्च का समय है, प्रभु की आराधना करने का समय है, मैं इस समय ये समय आपको नहीं दे सकता, स्पष्ट रीति से इस बात को कह दीजिए. पण ही जी वेळ आहे ती माझ्या देवाबरोबर वेळ घालवण्याची वेळ आहे. ती वेळ जी आहे ती चर्चची वेळ आहे आणि ती मी कुणालाही देणार नाही असं तुम्ही ठामपणे सांगा. और इससे पता चलेगा कि आप परमेश्वर से प्यार करते हैं, आप जिसकी आराधना करते हैं उससे प्यार करने वाले आप हैं. आणि यावरून दिसून येईल की तुम्ही देवावरती प्रेम करणारे आहेत. ज्याची आराधना तुम्ही आणि मी करतो त्याच्यावर तुम्ही प्रेम करणारे आहात. आपके परिवार में आपके बच्चों को भी समझेगा कि आप प्रभु से प्यार करते हैं. तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या लेकरांना देखील कळेल की तुम्ही त्या देवावरती प्रेम करता. और वो भी प्रभु से प्यार करना सीख आणि जाएंगे. ते देखील देवावरती प्रेम करणं शिकतील. प्रभु की पहली आज्ञा क्या है? देवाची पहिली आज्ञा कोणती आहे? मत्ती 22 इसका 37 वचन. मत्ती 22 आणि 37. और परमेश्वर ने कहा कि तू अपने प्रभु से अपने सारे मन, अपने सारे प्राण और अपनी सारी बुद्धि के साथ में प्रेम रख. आणि परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे 22वा अध्याय आणि 37व्या वचनामध्ये की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. और 38 वचन कहते हैं बड़ी और मुख्य आज्ञा तो यही है. आणि 38वा वचन असं सांगतं की हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. और आप यशायाह इसका 58 अध्याय 13 से 14 वचन में विश्राम दिन का पालन करने के लिए कहा गया है. आणि यशायाह याचा 58वा अध्यायामध्ये 13 ते 14 वचनामध्ये शाब्बात दिवसाविषयी सांगितलेलं आहे. आराम करण्याच्या दिवसाविषयी सांगितलेलं आहे. किस प्रकार पालन करना है इस अध्याय में वो बताया गया आणि है. कशा प्रकारे आम्ही शाब्बाताचं पालन करावं त्याविषयी यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. और बहुत अच्छा लिखा है यहाँ पर. हम विश्वास करते हैं परमेश्वर का वचन जो है सच्चा वचन आणि है. खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे आणि देवाचं वचन हे सत्य आहे. 13 वचन. यशायाह 58 आणि 13 वचन. तू शाब्बाताची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शाब्बात आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस. तर तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील. तू देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील असे मी करेन आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहे. ये परमेश्वर ने कहा है, हे देवाने बोललेलं आहे. ये करने के लिए कहा है. हे करण्यासाठी देवाने इसलिए सांगितलं. आपके और मेरे जीवन में इस बात को ठहराना है कि मेरा विश्राम जो दिन है वो परमेश्वर और मेरे परिवार के साथ में शामिल होने आणि का है. म्हणून तुम्हाला आणि मला हे ठरवायचं आहे, संकल्प करायचा आहे की हा जो रविवारचा दिवस आहे तो शाब्बाताचा दिवस आहे जो मला माझ्या कुटुंबासमवेत देवाच्या आराधनेमध्ये उस घालवायचा समय आहे. किसको मत आणि दीजिए. ती वेळ कुणाला देऊ नका. भले कितना भी मेरे जीवन के अंदर प्रॉफिट होगा उस समय के लिए, आप उसको मत कीजिए, क्योंकि परमेश्वर का जो हर्ष है ये करने के द्वारा होगा. कारण की आणि मग त्या वेळेस कितीही तुम्हाला फायदा होत असेल तर त्याचा विचार करू नका. कारण की ही जी वेळ आहे त्या वेळेच्या द्वारेच तुम्ही आनंदित होणार आहात. परमेश्वर ने कहा कि वो मैं आपको हर्षित करूंगा. कारण परमेश्वर आम्हाला सांगत आहे की मी तुम्हाला हर्षित करेन. हर्ष पैसा आपके पास में कितना, उससे हर्ष नहीं आता. तुमच्याकडे किती पैसा आहे त्याच्याने तुम्ही हर्ष आनंद विकत घेऊ शकत नाही. हम देख रहे हैं कि लोगों के पास में पैसा होते हुए भी वो आत्महत्या कर रहे हैं. आम्ही पाहतो की लोकांकडे पैसा असून देखील ते आत्महत्या करत आहेत. इसका मतलब यह है कि पैसा उन्हें हर्ष नहीं दे पा रहा याचा है. अर्थ हा की पैसा आम्हाला हर्ष आनंद देऊ शकत नाही. सच्चा हर्ष हमारे परमेश्वर के पास है. खरा आनंद आमच्या और परमेश्वरामध्ये आहे. परमेश्वर ने कहा कि वो प्रसन्न कैसे होगा, कैसे हर्ष को लाएगा, जब आप और मैं परमेश्वर के विश्राम दिन में अपने परिवारों के साथ में शामिल आणि आम्ही होंगे. देवाला कसं हर्षित करू, आम्ही कसे आनंदित होऊ जेव्हा आम्ही शाब्बाताचं पालन करू आणि तो रविवारचा जो दिवस आहे तो आम्ही आमच्या कुटुंबासमवेत उपासनेमध्ये घालवू. ये ठहराना है. हे आम्हाला ठरवायचं. और एक बात है जो ठहराना है, अजून एक गोष्ट आम्हाला ठरवायची. हमें उपास प्रार्थना के लिए उपास प्रार्थना का दिन जो है वो निश्चित करना है
और प्रभु के साथ में संगति करना है, इस बात को ठहराना है। आम्हाला उपास आणि प्रार्थनेचा दिवस ठरवायचा आहे आणि त्या दिवशी आम्हाला देवाबरोबर सहभागिता करायची आहे. यशायाह का 58 अध्याय 1 से 12 वचन में लिखा है उचित उपवास किस प्रकार होना चाहिए। आणि यशायाचा 58 अध्याय आणि 1 ते 12 वचनामध्ये आम्ही पाहतो की उपवासाचे योग्य पालन कसं करावं. उस वो समय निकालना है आपको और मुझे उपवास और प्रार्थना के लिए। उस समय आप और परमेश्वर एक साथ हो जाएं। आणि आम्हाला वेळ काढायची आहे उपास आणि प्रार्थनेसाठी. त्या वेळेला परमेश्वर आणि आम्ही एक होणं गरजेचं आहे. इस समय निश्चित करें कि हफ्ते में या महीने में एक बार आप उपवास करें। आणि म्हणून ही वेळ निश्चित करावी. महिन्यातून किंवा 15 दिवसातून आठवड्यातून एक दिवस आम्ही उपवास करू. ये ठानना है, हे ठरवायचंय. ये संकल्प करना है। हा संकल्प करायचा किसी आहे. ने कहा इसलिए नहीं करना है। कुणीतरी म्हणतंय म्हणून हे करायचं नाहीये. दाऊद कहता है मैंने ठान लिया। दावीद म्हणतोय मी संकल्प केलाय. आपको मुझे संकल्प करना पड़ेगा। तुम्हाला आणि मला संकल्प और करावा एक बात है लागेल. जिसके लिए आपको मुझे ठानना है। अजून एक गोष्ट आहे ज्यासाठी तुम्हाला आणि मला संकल्प दूसरा करायचा. करंती का पत्र 9वां अध्याय और 7 वचन 2 दुसरा करिंथ 9 अध्याय और 7 वचन। आणि 7 वचन. हर एक जन जैसे मन में ठाना वैसे ही दान करे, न कुड़कुड़ा के और न दबाव से, क्योंकि परमेश्वर हर्ष से देने वालों से प्रेम रखता है। 9वां अध्याय 7 वचन। दूसरा करंती का पत्र 9वां अध्याय 7 वचन। प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. देखिए यहाँ पर एक बात है, पहा या ठिकाणी एक गोष्ट आहे. यहाँ परमेश्वर का वचन कह रहा है कि देने के लिए भी मन में ठहराना है। आणि या ठिकाणी देवाचं वचन असं सांगते की देण्याविषयी सुद्धा मनामध्ये ठरवायचंय. देने के लिए भी संकल्प करना है। देण्यासाठी देखील संकल्प. बहुत सारे लोग संकल्प करते हैं कि मुझे मैं ऐसा ऐसा करूंगा, लेकिन कर नहीं पा रहे हैं। बरेचसे लोक संकल्प करतात की मी असं असं करेन, पण ते होत नाही. मन में ठाना तो है लेकिन करते नहीं है। मनामध्ये ठरवलंय पण ते करू शकत लेकिन नाही. परमेश्वर का वचन कहता है कि अगर आपके जीवन के अंदर आप भेंट देते हैं तो आपको और मेरे मन में ठहराना पड़ेगा कि मैं कितना भेंट दूं। पण देवाचं वचन असं आम्हाला सांगतं की जर देवाला भेट द्यायची असेल तर ते तुम्ही मनामध्ये ठरवणं फार गरजेचं आहे. क्या ठहराना है? अरे मेरा वेतन इतना है, परमेश्वर के लिए मेरे वेतन के अनुसार 10% जो है वो निकाल कर प्रभु के राज में देना आणि है। काय ठरवायचंय की माझं इतका पगार आहे, इतकं वेतन आहे आणि त्याचा 10वा भाग किती होतो त्यानुसार मला पेरायचं आहे. और कैसे देना है? ना कुड़कुड़ाते हुए, आणि कसं द्यायचं तर कुरकुर न करता, ना किसी के दबाव में आकर। किंवा कुणाच्या दबावाखाली येऊन नाही. एक बार ऐसे हनन्याह और सफीरा ने किया। एकदा हनन्या आणि सफीराने असंच केलं. उन्होंने उनको किसी ने नहीं कहा कि आप परमेश्वर के राज्य में लेकर आए, त्यांना कुणीही सांगितलं नाही की तुम्ही देवाच्या राज्यासाठी घेऊन या. क्योंकि बहुत सारे लोग जो प्रभु के राज्य के लिए दे रहे थे, कारण त्या ठिकाणी बरेचसे लोक होते की देवाच्या राज्यासाठी देत होते. इनके मन में भी आया कि मुझे कुछ देना है। आणि मग ह्यांच्या मनात देखील आलं की आम्हाला देखील काहीतरी द्यायचं और ये आहे. बड़े उत्तेजित हुए, आणि फार उत्तेजित झाले कुछ प्रभु के लिए करना है। की देवासाठी काहीतरी करायचं आहे. और इन्होंने ठहराया कि अपनी जमीन को बेचकर जो भी पैसा आएगा हम प्रभु के राज के दे आणि मग देंगे। यांनी देखील ठरवलं की आमची जमीन विकून जो काही पैसा येईल ते आम्ही देवाच्या राज्यासाठी देऊन टाकू. और उन्होंने जमीन को बेच दिया। त्यांनी जमीन विकली. और हम देखते हैं कि जैसे पैसा आता है तो पैसे ने उनके मन को बदल दिया। पण आपण पाहतो की जसा पैसा त्यांच्या जवळ आला तेव्हा त्यांचं मन बदलून गेलं. हम भी प्रार्थना करते, प्रभु मेरा पैसा अटका हुआ है, प्रभु मेरा पैसा रुकावट है, आज इसको कर दीजिए। हम प्रार्थना के लिए विषय को देते हैं और परमेश्वर हमारे जीवन के अंदर पैसों को दे देता है। आणि आमच्या जीवनामध्ये देखील काही ठिकाणी आमचे पैसे अडकलेले असतात. आम्ही प्रार्थना करतो, इतरांना प्रार्थना करण्यासाठी सांगतो आणि आम्ही ठरवतो, आम्ही संकल्प करतो की माझा तो पैसा जर सुटला तर मी असं करेन. और हम ठहरा देते हैं। आम्ही ठरवतो. और जैसे पैसा हमारे हाथ में आता है, जसा तो पैसा आमच्या हातात येतो हमारा मन बदल जाता है, आमचं मनच बदलून जातं. क्योंकि जो रकम है बड़ी मोटी है। कारण की जी रक्कम आहे ना ती फार मोठी असते. अरे नहीं, थोड़ा सा भाग कट करके हम क्या करेंगे, इसको डिवाइड कर देंगे। अरे नाही आपण काय करू, याच्यातला थोडासा भाग बाजूला काढू आणि त्याला आपण देऊन टाकू, विभाजित करेंगे उसको, आणि त्याला आम्ही विभाजित करू. ये पैसे के 4 भाग कर देते आणि हैं। ह्याच पैशाचे आम्ही 4 भाग करू. ये पैसा उसको देना है, ये पैसा उसको देना है, ये मिनिस्ट्री में देना है, वो मिनिस्ट्री में देना है, ये मिनिस्ट्री में, उसको 4 भाग कर देते आणि हैं। आम्ही ह्या पैसा ह्या मिनिस्ट्रीला, दुसरा त्या मिनिस्ट्रीला, असे करून आम्ही 4 भाग करतो. लेकिन हमने क्या ठहराया पण था? आम्ही काय ठरवलं होतं, जितना भी पैसा आएगा प्रभु उसका 10% भाग मैं तेरे यहाँ पर मैं दूंगा।
जो काही पैसा माझा येईल त्याचा 10% भाग मी या ठिकाणीच देईन, क्योंकि आपने ठान लिया था. कारण हे तुम्ही ठरवलं होतं. ऐसे ऐसे हनन्याह सफीरा ने ठहराया था. असंच हनन्याह आणि सफीरांनी ठरवलं. जब पैसा आता है जेव्हा पैसा येतो उनका लालच छूट जाता है. तेव्हा त्यांच्या मनामध्ये लालच येतं वो कुछ भाग को अपने लिए छुपाते हैं आणि काही भाग ते आपल्यासाठी लपवून और ठेवतात पतरस के पास में आते हैं. आणि पेत्राकडे येतात. पतरस ने उनसे कहा, पेत्र त्यांना म्हणतो, इस कहानी को आप, इस घटना को प्रेरित 5वें अध्याय पे पढ़ सकते आणि हैं, प्रेषितांची कृत्याच्या 5व्या अध्यायामध्ये तुम्ही ही गोष्ट ऐकू 1 से 11 वचन में. आणि 1 ते 11 वचनामध्ये तुम्ही पाहू शकता. पतरस ने उनसे कहा पेत्र त्यांना म्हणाला कि क्या तुमने, तुम्हारे मन में ये बात क्यों आई तूने पवित्र आत्मा से झूठ बोला. आणि तुमच्या मनामध्ये ही अशी गोष्ट का आली आणि तुम्ही पवित्र आत्म्याला फसवलेला आहे. शैतान ने तुम्हारे मन में ये क्यों बात डाली. परमेश्वर सैतानाने तुमच्या मनामध्ये ही गोष्ट का घातली. तुमने भूमि का जो दाम है अपने लिए क्यों रख छोड़ा. आणि जे काही दान तुम्ही आणलं होतं त्यातून काही तुम्ही स्वतःसाठी का राखून उन्होंने ठेवलं. अपने जीवन के अंदर जो है वो जो बोला था, जो ठाना था, उन्होंने नहीं किया. आणि जे काही त्यांनी जीवनामध्ये ठरवलं होतं, संकल्प केला होता, ते त्यांनी करू शकले नाहीत. और इसीलिए उनके जीवन के अंदर वो उनका जीवन रुक गया. आणि त्याचमुळे त्यांचं जीवन तिथेच थांबून और गेलं. हम वही, आज मैं वही कहना चाहता हूं कि जिस बात को हमने ठाना है ना उसको पूरा कीजिए. आणि म्हणून आज मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की ज्या गोष्टीविषयी तुम्ही संकल्प केलेला आहे ना ती गोष्ट करा. मुझे देना है, मला द्यायचं आहे, मेरा संकल्प है. माझा संकल्प आहे. भाई कितनी भी मुसीबत क्यों ना आ जाए, ये परमेश्वर का भाग है, परमेश्वर को देना ही है. आणि मग कितीही संकट आली तरी हे देवाचा भाग आहे आणि तो मला द्यायचाच आहे. इसलिए नहीं देना, अगर नहीं दिया तो परमेश्वर कोप को लेकर आएगा. असं म्हणून देऊ नका की जर नाही दिलं तर देवाचा कोप माझ्यावरती येईल. परमेश्वर कभी कोप नहीं करता. परमेश्वर कधीच कोप आणत नाही. परमेश्वर कभी क्रोध नहीं करता. परमेश्वर कधी क्रोध करत नाही. परमेश्वर प्यार करने वाला है. परमेश्वर हा प्रेम करणारा. लेकिन ये मेरा निर्णय है, मेरा संकल्प है कि मैं ये देने के द्वारा प्रभु से कितना प्यार करता पण हूं. हा माझा निर्णय, हा माझा संकल्प आहे की देण्याच्या द्वारे मी माझ्या देवावरती किती प्रेम करतो. और परमेश्वर हर्ष से देने वाले से प्रेम रखता आणि है. हर्षाने संतोषाने देणाऱ्यावरती परमेश्वर प्रेम करतो. इसलिए मैं कहता हूं, अगर आप अभी तक आपने ठाना नहीं है देने के बारे में, तो वचन कहता है कि ठान ले कि हमें देना है. आणि जर आज मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही ठरवलेलं नाहीये, निश्चय केलेला नाहीये देण्याविषयी, तर आज तुम्ही तो निश्चय करा आणि संकल्प करा. अभी भी दशमांश देने के बारे में ठहराया नहीं है. अजूनही दशमांश देण्याविषयी ठरवलेलं नाहीये. अर्पण की बात तो दूर है. अर्पण तर फार लांब गेलं. अभी हम क्या करते हैं, हर रविवार को हम प्रभु की उपासना के लिए एक साथ बैठते हैं, हमारा परिवार. आता आम्ही काय करतो, देवाच्या उपासनेसाठी आमचं पूर्ण कुटुंब एकत्रितरित्या बसतं. जब भेंट चढ़ाने के बारे में बात आती है, आणि ज्या वेळेस दानार्पणाविषयी गोष्ट येते, हमारा बच्चा थैली लेता है और वो ऑफरिंग को जमा करता है. आणि आमचा जो मुलगा आहे तो पिशवी घेऊन ऑफरिंग जमा करतो. हम उस ऑफरिंग देते हैं. आम्ही त्याच्यामध्ये ते ऑफरिंग टाकतो. शायद आप गूगल पे कर सकते हैं, आप नीचे दिए नंबर पे आप उसको दे सकते हैं. आणि तुम्ही गुगल पे देखील करू शकता. नीचे खाली दिलेले जे नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही ट्रान्सफर करू शकता. और ये मैंने ठहराया, मैं शनिवार को ठहरा था कि मुझे प्रभु के लिए इतना भाग देना है. आणि मी शनिवारीच ठरवतो की मला देवासाठी एवढा भाग द्यायचा आहे. अगर मेरे पास में नहीं है तो गूगल पे कर देता हूँ, आणि जर माझ्याकडे नाहीये तर मी गुगल पे करतो. क्योंकि मैं हर्ष से देना चाहता हूँ. कारण की मी संतोषाने देऊ मुझे इच्छितो. मजा आता है प्रभु के राज्य में देने के लिए. मला आवडतं देवाच्या राज्यामध्ये और पेरण्यासाठी. जब मैं देता हूं तो मैं ये दर्शाता हूं कि मेरे खुदा से मैं बहुत प्यार करता आणि हूं. जेव्हा मी देतो त्यावेळेस मी हे दाखवून देतो की मी माझ्या देवावरती किती प्रेम करतो. मेरे मन में कभी 500 रुपए आता है माझ्या मनात कधी 500 येतात और जब 500 की प्रभु के भंडार में मुझे 500 रुपए देना है कल, की मी ठरवतो की मला देवाच्या भांडारामध्ये 500 रुपये द्यायचे तुझ्या. भेंट है मेरी. ही माझी भेट ये आहे. मेरी व्यक्तिगत भेंट है, बाकी मेरे पत्नी मेरे बच्चों की भेंट अलग है. ही माझी वैयक्तिक भेट असणार आहे. बाकी माझी पत्नी माझ्या मुलाची वेगळी असणार कभी आहे. कभी 1000 रुपए प्रभु कहता है कि 1000 रुपए डाल दे. कधी कधी परमेश्वर मला सांगतो की नाही, माझ्या मनामध्ये टाकतो की तुला 1000 रुपये द्यायचे. कभी कभी परमेश्वर कहता है 2000 डाल दे. कधी परमेश्वर म्हणतो 2000 ये द्यायचे. मेरे मन में बात आती है. आता ही माझ्या मनामध्ये येते गोष्ट अब मैंने ठान लेता हूं कि मुझे देना है. आणि मग मी संकल्प करतो की ते मला करायचं आहे. लेकिन दूसरा मन बोलता है क्या करेगा तो इतने पैसे देकर. दुसरं मन मला म्हणतं काय करणार एवढे पैसे देऊन. थोड़ा सा दे, अर्पण तो देना है. अर्पणच तर द्यायचंय, थोडं दिलं तरी चालतं. और मैं उस भाग को अगर मैं रख लेता हूं तो हनन्याह सफीरा के जैसे करता हूं. आणि जर त्यातून मी ते भाग काढून ठेवतो तर मी त्या हनन्याह आणि सफीरासारखं मुझे करतो. वो नहीं करना है. मला ते करायचं नाही. मुझे ठानना है. मला ठरवायचंय, मैं प्रभु के लिए देना है. मला देवासाठी और द्यायचंय. एक बात है जो जिसके बारे में ठानना है, अजून एक गोष्ट आहे ज्याविषयी मला ठरवायचंय. परिवार के साथ में मिलकर परमेश्वर की वेदी को बांधना है.
परिवारासोबत मिळून कुटुंबासोबत मिळून परमेश्वराची वेदी बांधणं, अपने परिवार को लेकर रोज प्रतिदिन परमेश्वर के साथ में प्रार्थना और आराधना करें। रोज आणि रोज आपल्या परिवाराला घेऊन एकत्रितरित्या त्याची प्रार्थना आणि वचनं आम्ही वाचली पाहिजेत और ये बात करना है। आणि ह्या गोष्टी करायच्या। अब्राहम ने वेदी बांधा, अब्रामाने वेदी बांधली, नूह ने वेदी बांधा, नोहाने वेदी बांधली, अय्यूब ने वेदी बांधा। इयोबाने वेदी बांधली। अब आपको और मुझे वेदी को बांधना है। आता तुम्हाला आणि मला वेदी बांधायची गरज आहे। क्यों वेदी को बांधना है? का वेदी बांधायची आहे? क्योंकि ये परमेश्वर की आज्ञा है। कारण की ही देवाची आज्ञा आहे। अगर व्यवस्था वितरण 6 अध्याय 1 से 9 वचन में अगर पढ़ते हैं अनुवाद याचा 6वा अध्याय 1 ते 9 वचन आपण वाचतो। इसको महाआज्ञा कहा गया है। ह्याला एक मोठी आज्ञा म्हटलं गेलेलं आहे। महाआज्ञा को बोला गया है महाआज्ञा अशी बोललेली आहे। और इस महाआज्ञा में लिखा है आणि या महाआज्ञेमध्ये असं लिहिलेलं आहे कि अपने बच्चों के साथ में बैठकर बाइबल का जो कथन है, बाइबल की जो बातें अपने बच्चों को सिखा। आणि जे बायबलची वचनं आहेत ती आपल्या लेकरांना शिकवणं और उनको सिखाना है। आणि त्यांना शिकवायचं आहे। उठते बस बैठते सोते उनको सिखाना है। आणि उठता बसता झोपता आम्ही त्यांना शिकवायचं आहे। इसको गंभीरता से लेना आणि है। ह्यांना गांभीर्याने घ्यायचं आहे। अगर वो नहीं बैठते उनको छड़ी मारना है, उनको बिठाना है। आणि जर ते बसत नाहीत तर छडी हातात घेऊन त्यांना बसवायचं क्योंकि आहे। वचन को सुनाकर, वचन को दिखाकर उनके जीवन में विश्वास बढ़ेगा। कारण की वचन ऐकल्याने, वचन वाचल्याने त्यांचा विश्वास वाढेल। और इसी प्रकार जो तिमोथी जो जवान है उसका विश्वास किस तरह से बढ़ा? आणि तिमोथी जो आहे तरुण त्याचा विश्वास कसा वाढला? दूसरा तिमोथी 1 अध्याय 5 वचन में अगर पढ़ते हैं, दुसरा तिमोथी याचा 1 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आपण उसको पाहिलं विश्वास कहां से आया? त्याला विश्वास कुठून आला? उसका जो विश्वास आया उसकी नानी से आया। त्याचा जो विश्वास आहे ते त्याच्या आजीमुळे वाढला। और उसके नानी का जो विश्वास था उसकी माँ में आया। आणि त्याच्या नानीला, त्याच्या आजीला जो विश्वास होतो तो तिला तिच्या आईकडून मिळाला। और उसकी माँ के पास में जो विश्वास था उसके पुत्र में आया। आणि तिच्या आईकडे जो विश्वास होतो त्याच्या पुत्रामध्ये आला। ये एक से दूसरे में जा रहा है। आता हा एकातून दुसऱ्यामध्ये जात आहे। इसलिए आपको और मेरे जीवन में भी जो विश्वास हमारे जीवन में, वो विश्वास को हमारे बच्चों में डालना है। आणि म्हणून तुम्हाला आणि मला देखील आमच्यामध्ये जो विश्वास आहे तो आमच्या लेकरांमध्ये घालणं फार गरजेचं दुनिया आहे। की सबसे बेहतरीन चीज, दुनिया की सबसे उत्तम धन क्या है? तो वह विश्वास। जगातली सगळ्यात उत्तम, सगळ्यात अमूल्य गोष्ट काय असेल तर तो आहे विश्वास। परमेश्वर के ऊपर विश्वास, देवावर विश्वास, परमेश्वर के वचनों पर विश्वास, देवाच्या वचनांवर विश्वास, ये हमें बच्चों को देना है। हे आम्हाला लेकरांना द्यायचंय। सबसे बेहतरीन चीज, सबसे मूल्यवान चीज क्या रहे हो है? तो ये परमेश्वर के ऊपर का विश्वास है। सगळ्यात उत्तम, सगळ्यात मौल्यवान गोष्ट काय असेल तर देवावरचा विश्वास। क्योंकि ये चीज अनंतकालिक जीवन में लेकर जाएगी। कारण की हीच गोष्ट आहे जी आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन और जाईल। यही बात जो है अपने बच्चों को देना है। आणि हीच गोष्ट आहे जी आम्हाला आपल्या लेकरांना द्यायची इसलिए क्या आहे। ठहराना है? आणि म्हणून काय ठरवायचंय? क्या संकल्प करना है? काय संकल्प करायचा अपने आहे? घर में, अपने परिवार के साथ में वेदी को बांधना है। आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबासमवेत वेदी बांधणं। और ये निर्णय आपका और मेरा होगा। आणि हा निर्णय तुमचा आणि माझा असणार आहे। लेकर बैठना अपने बच्चों के साथ में। आपल्या लेकरांना सोबत घेऊन बसणं। और एक चीज है जो ठानना है, अजून एक गोष्ट आहे जो निश्चय घ्यायचा कलीसिया के साथ में जुड़े रहना, ये ठानना है। मंडळी सोबत जुडून राहणं हा निश्चय करायचा। और ये भी निश्चित करना है कि मैं परमेश्वर की कलीसिया के साथ में जुड़ा रहूंगा। आणि हे निश्चित करायचं आहे की मी देवाच्या मंडळी सोबत जुडून राहील। अपने व्यक्तिगत जीवन के लिए, अपने परिवार के लिए, अपने बच्चों के लिए कलीसिया से जुड़े रहना है। आपल्या वैयक्तिक जीवनासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरांसाठी आम्हाला मंडळीशी जुडून राहायचंय। क्योंकि कलीसिया से हमारा जो आत्मिक पोषण होता है, कारण मंडळीद्वारेच आमचं आत्मिक पोषण होतं। हमारे आत्मिक जीवन में हम बढ़ते हैं। आमच्या आत्मिक जीवनामध्ये आमची वृद्धी होते। इसलिए कलीसिया में स्थिर रहिए। आणि म्हणून मंडळीमध्ये स्थिर राहा। जिस चर्च से आप जुड़े, जिस कलीसिया से जुड़े हैं, उस पर जुड़े रहिए। आणि ज्या मंडळीमधून तुम्ही जुडलेले आहात तिच्याशी जडून राहा। बहुत सारे लोग तोड़ने के लिए आते हैं। बरेचसे लोक तोडण्यासाठी उन्हें येतील। कहिए कि मेरा जन्म हुआ है, मुझे परमेश्वर ने एक परिवार दिया है, मैं वहां पर जुड़ा हुआ हूँ। आणि त्यांना सांगा माझा या मंडळीमध्ये जन्म झालेला आहे, त्या लोकांनी माझी काळजी घेतलेली, मी त्यांना जडून राहीन। मेरा पोषण अच्छे से हो रहा है, माझं पोषण फार चांगलं मेरे होतंय। बच्चों का पोषण हो रहा है, माझ्या लेकरांचं पोषण होतंय। मेरे व्यक्तिगत जीवन का पोषण हो रहा माझं है, वैयक्तिक जीवनाचं पोषण होतंय। मैं संतुष्ट हूँ। आणि मी संतुष्ट आहे। ये ठहराना है। हे ठरवायचंय। इफिस 5 अध्याय 24 वचन में लिखा है, इफिस 5 अध्याय 24 वचनामध्ये लिहिलेलं जैसे आहे, कलीसिया मसीह के अधीन है, जशी मंडळी
देवाच्या अधीन आहे वैसे ही पत्नियां भी हर बात में अपने पति के अधीन रहें। तशीच आपल्या ज्या पत्नी आहे त्यांनी देखील आपापल्या पतीच्या अधीन राहावं. हमारा पति कौन है? आमचा पती कोण? परमेश्वर है। परमेश्वर आहे. पत्नी कौन है? पत्नी कोण आहे? वधू कौन है? वधू कोण आहे? ये उसकी कलीसिया ही है। तिची मंडळी आहे. इसलिए कलीसिया के साथ में विश्वास योग्यता के साथ रहना है। आणि म्हणून मंडळी सोबत विश्वास योग्यतेने राहायचंय. मुझे अच्छा नहीं लगता इसलिए जाना नहीं है। मला चांगलं वाटत नाही म्हणून जायचं नाही असं नाही. मेरे मन को लगता है, मेरे मन को चुभता है वचन, मेरे जो कड़वी बातें लगती है, जाना नहीं है। मला वचन लागतं, मला कडू वाटतं, मला टोचलं वचन टोचतं म्हणून जायचं नाही असं नाही. तो वहां पे रुके रहना है, तर त्या ठिकाणी थांबून क्योंकि राहायचं. परमेश्वर ने एक परिवार हमको और मुझे दिया है। कारण देवाने तुम्हाला आणि मला एक कुटुंब म्हणून ती मंडळी दिलेली इसलिए आहे. आपको मुझे ठानना है, निर्णय करना है, एक जगह स्थिर होने का, जुड़े रहने का। ज्याविषयी तुम्हाला आणि मला संकल्प करायचा आहे, निश्चय करायचा आहे की त्या ठिकाणी टिकून राहायचंय. परमेश्वर ने भी ठाना था। देवाने देखील निश्चय केला होता. यशायाह 14:24 यशायाह 14:24 इसमें परमेश्वर ने ठान लिया था आणि त्या ठिकाणी परमेश्वराने निश्चय केला होता कि मैं इस दुनिया में जो युक्ति लेकर आऊंगा वो सबके हित की होगी। जी युक्ती मी या जगासाठी करेन, घेऊन येईन, ती सगळ्यांच्या हिताची असेल. और परमेश्वर ने क्या ठाना था? आणि परमेश्वराने काय ठरवलं यशायाह होतं? 53:10 यशायाह 53:10 परमेश्वर ने ठाना था देवाने ठरवलं होतं यीशु को वो कुचले, की येशूला त्यांनी कुचलावं यीशु को उसने उस क्रूस के ऊपर कुचल डाले। आणि येशूला त्या वधस्तंभावर त्यांनी कुचललं. ये परमेश्वर ने ठान लिया हे था। परमेश्वराने ठरवलं होतं अगोदरच. क्यों ठाना था? का ठरवलं आपको होतं? मुझे बचाने के लिए, तुम्हाला आणि मला वाचवण्यासाठी. आपको मेरे पापों से छुटकारा मिले, इसलिए परमेश्वर ने ठान लिया कि यीशु को उस क्रूस के ऊपर गाड़ना है। तुम्हाला आणि मला पापापासून वाचवण्यासाठी परमेश्वराने निश्चय केला होता, संकल्प केला होता की येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती मरावं लागणार आहे. ये परमेश्वर ने ठान लिया था। हे देवाने संकल्प केला होता. अब परमेश्वर की यही इच्छा थी कि आपको और मुझे दुख से निकाल कर वो कनान देश में जहाँ दूध और मध बहते हैं उस देश में लेकर जाए। देवाची इच्छा हीच होती की आम्हाला त्या दास्यत्वातनं काढून दुधामधाच्या प्रदेशामध्ये, कनानामध्ये त्याने घेऊन जावं. निर्गम 3:17 निर्गम याचा 3 अध्याय 17 वचन. परमेश्वर कहते कि मैंने ठान लिया था परमेश्वर या ठिकाणी म्हणते की मी संकल्प केला कि होता मिस्र के दुखों से निकाल कर तुम्हें दूध और मध की धाराएं जहाँ बहती है वहां लेकर जाओ। मिस्रामधून काढून ज्या ठिकाणी दुधामधाचा प्रदेश आहे या ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जाईन. और परमेश्वर ने वो किया, परमेश्वराने ते केलं और देखील. परमेश्वर ने ठान लिया था उसके बेटे को वहां पे कुचलने के लिए। आणि परमेश्वराने निश्चय केला होता स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला त्या वधस्तंभावर मारण्याचं. उसने वो निर्णय पीछे नहीं लिया, आणि तो निर्णयापासून मागे हटला नाही. परमेश्वर ने ठान लिया था। परमेश्वराने निश्चय केला होता. क्यों? का? आपको मुझे बचाने के लिए। तुम्हाला आणि मला वाचवण्यासाठी. इसलिए अगर परमेश्वर ठान लिया तो यीशु ने भी ठान लिया था। जसं परमेश्वराने निश्चय केला तसं येशूने देखील निश्चय केला. फिलिप इसका 2 अध्याय 5 से 8 वचन, फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय 5 ते 8 वहां पे लिखा है त्या ठिकाणी लिहिलेला आहे यीशु मसीह परमेश्वर के तुल्य था। येशू ख्रिस्त जो आहे तो परमेश्वराच्या समान. समान होता. और परमेश्वर के समान था, लेकिन उसने वो समानता को नहीं चाहा, वो शून्य बन गया। आणि देवाच्या समानतेमध्ये असणं त्यांनी स्वीकारलं नाही, तर त्यांनी स्वतःला शून्य केलं. वो मनुष्य के समान बन गया तो मनुष्य समान झाला. और इतना दीन बन गया, इतना आज्ञाकारी रहा कि उसने क्रूस को सह लिया। आणि एवढा दिन, एवढा आज्ञा पालन त्यांनी केलं की त्या वधस्तंभाचं मरण देखील त्यांनी स्वीकारलं. क्रूस की मृत्यु को सह ली। त्यांनी त्या ठिकाणची तो मृत्यू जो आहे तो स्वीकारला. यीशु मसीह ने ठहराया था। कारण हे येशूने ठरवलं होतं. क्या ठहराया? शून्य होने के लिए। काय ठरवलं? तर शून्यवत होण्याचं. आपको मेरे जीवन में भी हर एक बात में आपको मुझे ठहराना है कि आप और मैं नम्र बने। आणि आमच्या जीवनामध्ये देखील तुम्हाला आणि मला संकल्प करायचा आहे, निश्चय करायचा आहे की तुम्हाला आणि मला नम्र बनायचं आहे. पिता ठानता है, पिता जो आहे तो निश्चय करतो, यीशु ठानता है। येशू निश्चय अब करतो. आपको मुझे भी ठानना पड़ेगा हमारे आत्मिक जीवन के बारे में। आता तुम्हाला आणि तुमची आणि माझी वेळ आहे निश्चय करायचा आहे आमच्या आत्मिक जीवनाविषयी. मूसा ने भी निर्णय किया, मूसा ने भी ठाना था। मोशेने देखील निश्चय केला होता. इब्री 11 अध्याय 24 से 26 वचन, इब्री 11 आणि 24 ते 26 वहां वचन. पे लिखा है कि वो उसने फिरौन का पुत्र
पुत्र कहलाना उसने नकार दिया। आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्यांनी फिरौनाचा मुलगा असणं जे नाकारलं. वो कहता है कि परमेश्वर के लोगों के साथ में दुख भोगना उसने पसंद किया। तर देवाच्या लोकांच्या समवेत दुःख भोगणं ते त्यांनी निश्चय केला की मी तसं राहीन. सुख भोगने से उसने परमेश्वर के लोगों के साथ में दुख भोगना पसंद किया। आणि सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं हे त्यांना पसंतीस और इसने पडलं. ये बड़ा धन समझा। आणि हे गोष्ट त्याला त्याच्यासाठी मोठी धनासारखी और वाटली. मूसा ने ठान लिया उसके जीवन में उसको क्या करना आणि है। मोशेने ठरवलं, संकल्प केला की त्याला त्याच्या जीवनामध्ये काय करायचंय. उसे उसके जीवन में क्या करना है उसने ठान लिया था। त्याला त्याच्या जीवनामध्ये काय करायचं याविषयी त्याने निश्चय केला उसने होता. उसने सब कुछ त्याग दिया, जो वैभव था, जो सब कुछ छोड़ दिया। आणि त्याचं वैभव, त्याचा सन्मान, ते सगळं त्यांनी त्यागला. देखो मूसा ने भी ठाना था, पहा, मोशेने देखील निश्चय केला, दानियल ने भी ठाना था। दानिएल यांनी देखील निश्चय केला. पहला अध्याय 8 वचन, पहिला अध्याय 8 वचन. उसने वचन में ठान लिया था कि मैं अपवित्र अपने जीवन को नहीं होने दूंगा। त्यांनी वचनामध्ये निश्चय केला होता की मी माझं जीवन अपवित्र करणार नाही. मैं उस भोजन को खाकर अपने जीवन को अपवित्र नहीं करूंगा। मी ते भोजन खाऊन माझं जीवन अपवित्र करणार नाही. उसने अपने जीवन को अलग रखने की ठान ली थी। त्यांनी स्वतःचं जीवन वेगळं ठेवण्याचा निश्चय केला होता. उसने अपने जीवन को अपवित्र नहीं होने दिया। त्यांनी आपलं जीवन अपवित्र होऊ दिलं नाही. इयोब ने भी अपने जीवन में ठान लिया था। इयोबाने देखील आपल्या जीवनामध्ये निश्चय केला. इयोब 31 अध्याय पहला वचन, आणि 31वा अध्याय पहिला वचन. उसने अपनी आंखों से वाचा बांधी थी कि मैं अब किसी भी कुंवारी पर अपनी नजर को नहीं डालूंगा। त्यांनी आपल्या जे डोळे आहेत त्याच्याशी करार केला होता, मी कुठल्याही कुमारीकडे दुसऱ्या दृष्टीने पाहणार नाही. ये ठाना था। हे त्यांनी निश्चय केला. आज जवान लोग, मैं आपको कहना चाहता हूं कि आपकी और मेरी आंखों को भी ठानना होगा कि मुझे क्या देखना और क्या नहीं देखना आणि है। तरुणांनो, आज तुम्ही देखील हा निर्णय करायचा आहे, संकल्प करायचा आहे की माझ्या या डोळ्यांनी मी काय पाहणार आहे, मैं कौन सी बातों को देखूंगा। मी कुठल्या गोष्टी पाहणार आहे. इसलिए दाऊद कहता है मैंने ठान लिया आणि है। म्हणून दावीद म्हणतो मी संकल्प केला आहे. पौलुस भी आत्मा में ठानता है कुछ बातों को। पाऊल देखील आपल्या आत्म्यामध्ये काही गोष्टी निश्चय करतो. प्रेरित 19 अध्याय 21 वचन में लिखा है कि उसने आत्मा में ठान लिया। आणि प्रेषित 19:21 मध्ये असं म्हणतो की मी आपल्या आत्म्यामध्ये काही गोष्टींचा निश्चय केलेला कहाँ आहे. जाना और कहाँ नहीं जाना उसने आत्मा में ठान लिया था। कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं त्यांनी त्याच्या आत्म्यामध्ये निश्चय केला होता. इसलिए मेरी बहन मेरे भाई, मैं आपको कहना चाहता हूं, आप और मैं अपने जीवन में कुछ बातों के लिए ठानना पड़ेगा। आणि म्हणून माझ्या भावा बहिणींनो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही गोष्टींविषयी तुम्हाला आणि मला संकल्प करणं, निश्चय करणं गरजेचं आहे. इसके लिए बहुत त्याग करना पड़ेगा। आणि यासाठी खूप त्याग करावा लागेल. लेकिन जब हम त्याग करेंगे, पण जेव्हा त्याग करू ना, परमेश्वर देख रहा है, तर परमेश्वर ते पाहत आहे. परमेश्वर देख रहा है, परमेश्वर पाहत आहे. परमेश्वर देख रहा है कि उन्होंने ठान लिया था ये बात करने के लिए, परमेश्वर पाहते की ह्या गोष्टी करण्याविषयी यांनी संकल्प केलेला आहे और उन्होंने किया। आणि त्यांनी केलं देखील. प्रभु उसको आदर करेगा। परमेश्वर त्याचा आदर करेल. इसी प्रकार न्यायों की किताब 11 अध्याय 35 वचन में लिखा है, शास्ते, आणि म्हणून शास्त्रेमध्ये 11:35 मध्ये असं जब सांगतं, यिफ्तिया नाम का एक व्यक्ति उसने ठाना था कि जो भी पहला व्यक्ति मुझे दिखेगा उसको मैं प्रभु के लिए अर्पण कर दूंगा, और उसकी सबसे पहले उसकी लड़की उसको दिखी, एक उसकी पुत्री उसको दिखी। आणि त्यांनी त्या राजाने ठरवलं होतं की जो पहिला व्यक्ती मला नजरेस पडेल त्या व्यक्तीला मी अर्पण करून टाकेल. आणि आम्ही पाहतो की सर्वप्रथम त्याची मुलगीच त्याच्या समोर नृत्य करत वो अपने आली. बच्चे से प्यार करता था, तो आपल्या मुलीवर फार प्रेम करत लेकिन वो होता. मुकरा ने उसने अपने बच्चे को परमेश्वर के लिए दे दिया। पण त्यांनी मागे हटला नाही, तर त्यांनी स्वतःची मुलगी परमेश्वराला अर्पण केली. हम मुकरने वाले नहीं हैं, आम्ही मागे हटणारे नाही आहोत, हम ठानने वालों में से हैं। तर आम्ही निश्चय करणारे और आहोत. कहाँ जाना है, किस मार्ग से जाना है, कहाँ पे रुकना है, इसको भी ठानना होगा। किसके घर पे बैठना है, किसके घर पे नहीं बैठना है, किसकी सहभागिता करना है, किसकी सहभागिता नहीं करना है, ये बात को भी ठानना पड़ेगा। आणि म्हणून आम्हाला कुठं जायचंय, कुठं नाही जायचंय, कुणाच्या घरी जायचंय, कुणाबरोबर सहभागिता घ्यायची, कुणाबरोबर सहभागिता नाही घ्यायची, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःला निश्चित कराव्या लागतील आणि त्याविषयी तुम्हाला निश्चय करावा लागेल. प्रेरित 20 अध्याय 3 वचन में पौल वही कहते कि मैंने निश्चय किया कि मैं मकिदुनिया में लौटूंगा। आणि प्रेषित 20:3 मध्ये देखील त्या ठिकाणी त्यांनी निश्चय केलेला आहे.
कि मुझे कहाँ जाना है। की मला कुठे जायचंय. और ये जो संकल्प का एक आत्मा है, आणि हे संकल्प जो आहे त्याचा एक आत्मा आहे. यशाया 11:2 में पढ़ेंगे, यीशु मसीह के ऊपर जो आत्मा था उसमें एक आत्मा था सुसंकल्पाचा आत्मा. आणि यशाया 11:2 मध्ये आपण पाहिलं की जे येशू ख्रिस्तावर आत्मा होता तो आत्मा होता सुसंकल्पाचा आत्मा. मतलब उसने कुछ जो ठहराते हैं हम, उसका भी एक पवित्र आत्मा का एक फल है. आणि हे जे काही ठरवणं आहे ना हे देखील पवित्र आत्म्याचं एक फळ आहे. लेकिन बहुत सारे लोग ठहराते हैं लेकिन कर नहीं पाते. पण बरेचसे लोक ठरवतात पण ते पूर्ण करू शकत नाही. संकल्प का अर्थ है किसी बात को करने का दृढ़ निश्चय. संकल्प याचा अर्थ हा एखादी गोष्ट करण्याविषयी दृढ निश्चय करणे. संकल्प किसी विषय पर दृढ़ निश्चय लेने को कहता है. संकल्प जो आहे की कुठल्या तरी विषयावरती दृढ निश्चय करण्याविषयी सांगतं. और हमारे जैसे हमने पढ़ा धार्मिक कार्यों में हमको दृढ़ निश्चय करना पड़ेगा, संकल्पवान बनना पड़ेगा. संकल्पवान का अर्थ है जिसने संकल्प किया हो. आणि संकल्पवान याचा अर्थ हा की ज्याने तो संकल्प केलेला आहे. आज आपको मुझे ठानना है आज तुम्हाला आणि मला ठरवायचंय कि मुझे क्या करना की है. मला काय करायचंय. इतनी सारी बातों को हमने देखा, एवढ्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या. बहुत सारी बातें हैं, लेकिन समय कम होने के कारण मैं आज आपको इतनी बातें बताना चाहता हूं जो प्रभु मुझे पिछले हफ्ते से बताता है कि अशोक तू ठान ले, जो बात को तूने ठाना है उसको करना होगा. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत पण वेळेअभावी आम्ही पूर्ण बोलू शकत नाही. पण मागच्या पूर्ण आठवडाभर परमेश्वर मला सांगत आहे की तुला हे ठाणून घ्यायचे, तुला निश्चय करायचे, तुला संकल्प करायचा आहे. अभी समझो कि मैंने कहा कि इस दीवार को तोड़ना है. आता विचार करा, समजा मी जर संकल्प केला की मला ही भिंत तोडायची और आहे. मैंने लोगों को कहा, सामने वाले लोगों को आपको कहा कि आइए, जो जल्दी आइए, इस दीवार को तोड़ दीजिए, जेसीबी से तोड़िए, हथौड़े से तोड़िए, किसी ना किसी वस्तु से इस दीवार को तोड़ दीजिए. आणि मी लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं हातोडं घ्या, जेसीपी आणा, कसंही करा पण ही भिंत तोडा. वो कोई नहीं आएगा, कुणी आलं नाही कोई गंभीरता से नहीं लेगा. आणि कुणी गांभीर्याने घेणार नाही. जाने दो, बाद में देखेंगे, जाऊ दे नंतर बघू, अभी समय नहीं है. आता वेळ नाहीये. अभी तोड़ने के अभी तोड़ने का समय नहीं है. आता तोडण्याची वेळ नाहीये. लेकिन अगर यही बात अगर मैं कहूंगा कि इस दीवार के पीछे कम से कम 50 लाख रुपए रखा हुआ है, जो इसको तोड़े, जो सबसे पहले इसको तोड़ेगा उसका यह पैसा हो जाएगा. पण जर मी हे सांगितलं की ही जर भिंत तोडली तर त्याच्या माग खूप मोठा ऐवज ठेवलेला आहे, 50-50 लाख रुपये ठेवलेले आहेत, तर कुणाला सांगायची गरज पडणार नाही, ते येऊन पटापट ते तोडतील. आप जो सुनने वाले हैं आपको मालूम है क्या होगा. आणि तुम्ही जे ऐकणार आहेत तुम्हाला माहिती की काय होईल. हम एक दूसरे को पीटते हुए, एक दूसरे को पीछे खींचते हुए हम पहले लाइन में आकर इस दीवार को तोड़ने की कोशिश आम्ही करेंगे. एकमेकांना मारून जोडून पुढे जाऊन तो भिंत तोडण्याचा प्रयत्न करू. इसलिए संकल्प के लिए कुछ कारण होता है. आणि म्हणून संकल्प करण्यासाठी काहीतरी कारण असावी जब लागतात. हमारे पास में कारण होगा तब हम संकल्प कर पाएंगे. जेव्हा आमच्याकडे काहीतरी कारण असेल ना तेव्हाच आम्ही संकल्प अभी हमने करू इतने सारे कारणों को देखा कि क्यों संकल्प करना शकतो. है. आता एवढी सगळी कामं बघून आम्ही म्हणतो का संकल्प करायचा आहे. इस बात के लिए संकल्प करना है क्योंकि परमेश्वर ने ये कहा है कि ये करना है. या गोष्टीसाठी संकल्प करायचा आहे कारण परमेश्वराने सांगितले की ही गोष्ट तुला करायची आहे, म्हणून त्याविषयी आम्हाला संकल्प करायचा आहे. इसके लिए आपको और मुझे बड़ा त्याग करना होगा आणि संकल्प के लिए. यासाठी या संकल्प करण्यासाठी तुम्हाला आणि मला बराचसा त्याग करावा और लागेल. संकल्प को दिल से इच्छा के साथ पूरा करना है. आणि मग हा संकल्प आहे हा पूर्ण मनाने आम्हाला तो पूर्ण करावा लागणार पूरी आहे. तरह से उसको करना है. पूर्णपणे. ये आज से मैं कहना चाहता हूँ. हेच आज सकाळी मी तुम्हाला सांगू अगर अब इच्छितो. तक ठहराया नहीं है, जर अजूनही ठरवलेलं नाहीये आप ठहराइए. तर आता तुम्ही ठरवा. अच्छा व्यायाम भी कीजिए सेहत को बनाने के लिए. चांगला व्यायाम करा तुमची शरीर यष्टी चांगली सुबह राहण्यासाठी. जल्दी उठिए, व्यायाम कीजिए. ये भी आप ठानिए कि मुझे करना है. सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, हे पण तुम्ही ठरवा, संकल्प करा की हे मला करायचं आहे. 2 दिन के सोमवार मंगलवार के लिए ठहराना नहीं है, हफ्ते भर के लिए ठहराना है, महीने भर के लिए ठहराना है, पूरे साल भर के लिए ठहराना है. 2 दिवस सोमवार मंगळवारसाठी नाही तर आठवड्यासाठी आणि महिन्यासाठी वर्षासाठी तुम्हाला ठरवायचं क्योंकि आहे. इस दुनिया में जो चल रहा है, हमें इस सबसे लड़ने के लिए ताकत की जरूरत है, ऊर्जा की जरूरत है. कारण की हे जगामध्ये जे चालू आहे त्याच्याविषयी त्याच्याबरोबर लढण्यासाठी आम्हाला ताकद असण्याची गरज आहे. इसलिए आप और मैं संकल्प करें. आणि म्हणून तुम्ही आणि मी संकल्प करूया. दाऊद कहता है, दावीद म्हणतो मैंने ठान लिया. मी संकल्प केलाय. क्या आज आप और मैं संकल्प करेंगे? का आज तुम्ही आणि मी संकल्प करणार का? जो बातें आज हमने कही है, जी गोष्टी आम्ही आज बोललेलो आहोत, जो बात हमने सुना है, जे आम्ही ऐकलेलं आहे संकल्प के बारे में, संकल्पाविषयी, और ये दृढ़ संकल्प होना है. आणि हा दृढ संकल्प असायला हवा.
ये गंभीरता से लीजिए। गांभीर्याने घ्या. आज हम देख रहे हैं आज भी लोग गंभीर नहीं हैं। पाहत आहोत आम्ही की अजूनही लोक या गोष्टी गांभीर्याने घेत नाहीये. आज भी आत्मिक जीवन गंभीरता से नहीं ले रहे हैं। अजूनही आत्मिक जीवन गांभीर्याने घेतलं गेलेलं नाहीये. हमें लेना है, ठानना है, आम्हाला निश्चय करायचा आहे, संकल्प करना है। आम्हाला संकल्प करायचा आहे. प्रभु आपको आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू। प्रभु आपको बहुतायत से आशीष दे। परमेश्वर तुम्हाला खूप आणि खूप अधिक आशीर्वाद देव. आइए प्रार्थना करें। आइए ये वक्त है कि हम प्रभु भोजन में साथ में जाएं। प्रभु भोजन वो समय है जब प्रभु ने दिया हुआ वाचा, प्रभु ने जो शिष्यों के साथ भोजन किया था, वो हम इस वक्त अपने परिवार के साथ, अपने मंडली के साथ हम कर रहे हैं। ये समय हम मंडली में आकर नहीं कर सकते हैं, बट आप जहाँ पर हैं, आप जहाँ पर हैं, घर पर हैं, वहाँ पर आप तैयार होइए, अपने मनों को तैयार कीजिए और इस प्रभु भोजन में शामिल होइए। प्रभु परमेश्वर ने शिष्यों के साथ भोजन करते समय रोटी ली और आशीष मांग कर तोड़ी। शिष्यों को दी और कहा, लो यह मेरी देह है। तब उन्होंने कटोरा लिया, परमेश्वर को धन्यवाद दिया और उसे शिष्यों को दिया और सब ने उसमें से पिया। यीशु ने उनसे कहा, यह विधान या वाचा का मेरा रक्त है जो बहुतों के लिए बहाया जा रहा है। प्रभु का देह और प्रभु का लहू जब हम ये ग्रहण करते हैं प्रभु भोजन में, तो हम अपने पापों से क्षमा मांगते हैं। हम अपने किए हुए हर अपराध को याद करेंगे और अपने मन से प्रभु से कहेंगे, प्रभु मेरे अपराधों को क्षमा कर, मेरे अंदर के जो पाप है उसे तो निकाल प्रभु, मुझे शुद्ध बना ताकि मैं तेरे शरीर और मैं तेरे लहू को ग्रहण कर सकूं। प्रभु भोजन में जाने का समय है। आमीन। चुरिया चुरिया यीशु ने चुरिया 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 यीशु ने चुरिया जुड़ गया
लिया, छू लिया, यीशु ने छू लिया। माझी साक्ष माझ्या जीवनात म्हणजे आम्ही घर बांधायला काढलं तर लॉकडाऊन आलं, घर पाडलं आणि लॉकडाऊन आलं. तर नाही का लोक म्हणले कोणत्या मुहूर्तावर नाही का असं घर बांधायला काढलं. तर बरीच लोक येता जाता बोलत होती, परंतु नाही का देव खूप महान आहे आणि नाही का देवालाच आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजी असते. आणि मी दशमांश दिला आणि देवाने ना आम्हाला 2 महिन्याचं भाडं म्हणजे नाही का 2 महिन्याचं भाडं देऊन किराणा होईल इतकं आम्हाला पैसे आले. आणि दुसरी साक्ष माझी अशी आहे की माझ्या अंगावर आहे ना चट्टे आले होते, आमच्या चौघांच्या पण अंगावर चट्टे आले. आणि आपल्या चर्चमधील मंडळींनी सगळ्यांनी आरोग्य सभेमध्ये प्रार्थना केली, सगळे चट्टे निघून गेले, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. आणि दुसरी साक्ष अशी आहे, आम्हाला बोर घ्यायचा होता आणि बोरसाठी प्रार्थना केली तर खूप पाणी लागलं, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. देवाच्या नावाला धन्यवाद. की माझी साक्षी अशी आहे की देवाच्या नावाला मी करोडो धन्यवाद करते की लॉकडाऊनमध्ये जे काही मला बिशी मिळणार होती, पण तिथल्या शेजारच्या बाई म्हणले की लॉकडाऊनमध्ये आता लॉकडाऊन झाले, आता बिशी नाही भेटणार, 3 महिने तुम्हाला बिशी नाही मिळणार म्हणून सांगितलं. आणि 15 तारखेचं ते नंबर होतं, 10 तारखेचं होतं, पण 15 तारखेपासून तर का ते पैसे देणार होते, पण ती मला दिलेच नाहीत. मग चर्चमधल्या दोघी बहिणी आल्या, मी देवाचा 10वा भाग काढून ठेवलं तर ते दोघी बहिणींना दिलं. मग ती दोघी बहिणींनी प्रार्थना केल्या. मग प्रार्थना केल्यानंतर त्यांनी घरी गेल्या. मग घरी गेल्यानंतर मग देवानी मला संध्याकाळीच ते बाई आली की बिशी मला द्यायची नाही म्हणली, तर पण संध्याकाळी ती बाई आली की मला म्हणली तुम्हाला बिशीचे पैसे मी देणार, आता बिशी नाही बंद ठेवणार. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते की माझ्या ह्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये खर्चायला पैसे नव्हते, पण देवापाने बिशीद्वारे त्या प्रार्थनाद्वारे देवाने पुरवलं, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. मग अजून परत 10वा भाग अजून काढून ठेवलं, चर्चमध्ये गेलं, देवाचा 10वा भाग दिल्यानंतर मग मला 7 लग्नाचं अजून परत ऑर्डर भेटलं, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. आणि देवाच्या नावाला मी धन्यवाद करते की मी कधीच माल तेवढं भरलं नव्हतं, 50, 60, 70 हजारचं, पण देवबापाने लॉकडाऊनमध्ये मला 50, 60, 60 हजारचं मी माल रिक्षा भरून मी लग्नाचा बांगड्याचा माल भरून आलं, म्हणून देवाच्या नावाला करोडो धन्यवाद. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळं दशवांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षावतो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. आज के ये जो 2 साक्ष्य, जो 2 गवाही आपने सुने, उन गवाहियों से आपको पता चल रहा है कि प्रभु कितना महान है, कि वो आपके दिए हुए हर एक दशवांश को देखता है और वो कभी आपको खाली हाथ नहीं रखेगा. आप जब पूरे मन से प्रभु को दशवांश देते हैं, पूरे आनंद से प्रभु को दशवांश देते हैं, तो उसका मन प्रसन्न हो उठता है और वो अपने पुत्र, अपनी कन्या की हर एक ज़रूरत को पूरा करने के लिए दौड़ कर आता है. आपकी हर परिस्थिति में वो आएगा, आपकी हर ज़रूरत को वो एल शदाई परमेश्वर पूरा करेगा. पर अपनी भेंट और अपना दशवांश देने के लिए हमें कभी आगे पीछे नहीं होना है. जब कभी आप अपनी भेंट और अपनी दशवांश प्रभु को देना चाहते हैं तो ये बैंक अकाउंट नंबर, ये पेटीएम नंबर यहाँ पर है, आप बैंक अकाउंट में ट्रांसफ़र कर सकते हैं, आप पेटीएम के द्वारा ट्रांसफ़र कर सकते हैं, या फिर आपके पास ये दशवांश के लिफाफे हैं, एनवेलप्स हैं, इसमें आप अपना दशवांश डालिए और जब कभी आप मंडली की तरफ आ रहे तो अपना दशवांश दीजिए. क्यों दशवांश देते हैं, क्यों देते हैं प्रभु को भेंट? क्योंकि हम प्रभु परमेश्वर से कहते हैं कि मेरा विश्वास मेरे हाथ पर नहीं, मेरे बल पे नहीं, मेरे सामर्थ पर नहीं, तो मेरा विश्वास प्रभु तुझ पर है. तैयार है अपना दशवांश देने के लिए? आमीन. यीशु के नाम में शिफा है, शिफा है, यही कलाम में लिखा है. यीशु से शैतान हारा है, यीशु ने उसको मारा है, यीशु ने खून बहाया है, यीशु ने हमको बचाया है, यीशु ने हमको बचाया है. यीशु है सच्चा मसीहा, तो पढ़ के कलाम
Praise the Lord. मैं आज आपको एक वचन सुनाऊंगी. विधि वचन तिनका पास के अपने समझ का सहारा माने वरन अपने चंबन में से यहोवा पर भरोसा रखना है. सुनी सदिवे हातानी तानी मुक्कानी गे प्रेमानी बोला ताजे बदल इस्लामाचा झेंडा लावे बापाचा लांब 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 येशू तालुकाचेला येशू लांब लांब येशू तालुकाचेला. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करू. पित्या आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो परमेश्वरा. पुन्हा एकदा तू आम्हाला परमेश्वरा तुझ्या वचनाच्या द्वारा प्रभुजी आपा चेतवलेलं आहे, पेटवलेलं आहे प्रभुजी. आणि अजूनही जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्याच परिस्थितीला पाहत, आमच्याच गोष्टींकडे पाहत घाबरून आणि प्रभुजी या परिस्थितीबरोबर आम्ही वाहावत गेलो असू, तर आज परमेश्वरा तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हा प्रत्येकासाठी बोललेला आहे की आम्हाला काही गोष्टींविषयी ठाम असणं गरजेचं आहे. आम्हाला काही गोष्टींविषयी विशेष करून परमेश्वरा बापा आज सकाळी आमच्या आत्मिक जीवनाविषयी प्रभुजी आम्हाला निर्धार करणं, निश्चय करणं, हो प्रभुजी बापा संकल्प करणं गरजेचं आहे प्रभुजी. तुला वेळ देण्यासाठी परमेश्वरा बापा तू आम्हाला विशेष करून कृपा दे परमेश्वरा की आम्ही संकल्प घेऊ शकू प्रभू. प्रभू तुला देण्याविषयी प्रभुजी, हो प्रभुजी तुझी वेदी बांधण्याविषयी परमेश्वर बापा, हो परमेश्वर बापा तुझ्या मंडळीशी जडून राहण्याविषयी प्रभुजी, हो परमेश्वरा योग्य लोकांची सहभागिता घेण्याविषयी, हो प्रभुजी या प्रत्येक गोष्टीविषयी प्रभुजी बापा आम्ही संकल्प करावा प्रभुजी. कदाचित या संकल्पामध्ये थोडे त्याग असतील प्रभुजी, तुला वेळ देण्यामध्ये थोडे त्याग असतील परमेश्वरा, पण त्या त्यागावरती मात करण्यासाठी, त्या त्यागावरती परमेश्वर बापा आम्ही या परिस्थितीवरती विजय मिळवण्यासाठी परमेश्वर बापा तू आम्हाला कृपा दे. आणि जे बेत आम्ही ठरवू, जे संकल्प आम्ही ठरवू प्रभुजी, ते आमच्या हिताचे असे असणार आहेत प्रभुजी, कारण त्यामध्ये तू आमच्या सोबत असणार आहे पित्या. हो परमेश्वरा ते संकल्प करण्यासाठी आणि त्या संकल्पावर चालण्यासाठी, ते पूर्णतेस नेण्यासाठी तू प्रत्येकाला आज सकाळी तयार कर, सज्ज कर परमेश्वरा. पुन्हा एकदा ही वाचलेली वचनं प्रभुजी इथे सोडू न देता प्रभुजी त्याच्यावर मनन करून, त्याच्यावर विचार करून संकल्प करण्यासाठी तू आम्हाला निर्धार दे परमेश्वरा. दया कर, तू कृपा कर परमेश्वरा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करते म्हणून तू ऐक पित्या. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभु को आशीष दे. आमीन.